दैनिक तरुण भारत आणि रूपा माता उद्योग समूहाच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव व्याख्यानमालेत मी सर्व पाहुण्यांचं, श्रोत्यांचं, मान्यवरांचं स्वागत करते. भाद्रपद महिन्याची चाहूल लागली की गणपती बाप्पाचे वेध लागतात. सर्वांना मान्य असणारा प्रथम पूज्य गणपती, त्याच्या येण्याने सगळीकडे उत्साह येतो. गृहिणींची लगबग, गल्लीपासून ते मोठ्या मंडळापर्यंत गणेश भक्तांमध्ये एक क्रिएटिव्हिटी संचारते. अर्थकारणाला गती येते. जनमानसाची हीच नाडी पकडून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. बुद्धिदात्याला वंदन करून त्याची वैचारिक सेवा हाच धागा पकडून दैनिक तरुण भारतने मागच्या वर्षी गणेशोत्सव व्याख्यानमाला हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. यावर्षी रूपा माता उद्योग समूहानेही या उपक्रमाला साथ दिली आहे. मागच्या वर्षी व्याख्यानमालेची 2 पुष्पे अतिशय छानरित्या गुंफली गेली. या वर्षी सुद्धा 3 पुष्पांची ही व्याख्यानमाला सुरू होत आहे. त्याच्या उद्घाटनासाठी जमलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं, श्रोत्यांचं मी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. त्यांचा परिचय पुढे होणार आहे. शब्दसुमनांनी मी त्यांचं स्वागत करते आणि सर्वांना विनंती करते की सर्वांनी कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या पूजनाने करावी. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार आपण करूया. सगळ्यात आधी नितीनजी काळे यांचा सत्कार विजय कुमार पिसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नितीनजी भाजपा जिल्हाध्यक्षाची 2री टर्म भूषवित आहेत. त्यांचे संपर्क, दांडा संपर्क, वक्तृत्व हे गुण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर व्यंकटजी गुंड यांचा सत्कार देवीदासजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. व्यंकटजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपाचे आहेत. रूपा माताचे संस्थापक आहेत. रूपा माता उद्योग समूहाच्या वाढलेल्या सगळ्या व्याप आपण सगळेजण जाणतो. त्यानंतर श्री विजय कुमार पिसे यांचा सत्कार बाबूराव पुजारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. विजय कुमार पिसे तरुण भारतला 40 वर्षापासून संबंधित आहेत. आता संपादक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. राजकीय सामाजिक अभ्यासक म्हणून आपण त्यांना जाणतो. त्याचप्रमाणे राष्ट्र संघाच्या विविध जबाबदाऱ्या पार त्यांनी पाडलेल्या आहेत. आजचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते श्री रमेश पांडवजी यांचा सत्कार तरुण भारतचे 3 प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्या हस्ते होईल. इक्बालजी मुल्ला, आकाश पोद्दार, प्रदीप साठे यांना देवीदास पाठक यांना विनंती करते की त्यांनी रमेश काकांचा सत्कार करावा. पांडव काकांच्या थोड्याशा इथल्या वास्तवात आपल्या सगळ्यांना छान त्यांची ओळख झालेली आहे. पण तरी मी पांडव काकांची ऑफिशियल ओळख करून देते. BE सिव्हिल असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. ते PhD आहे. डायरेक्टर गोपीनाथराव मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च 1965 पासून ते संघाशी संबंधित आहेत.
संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. संभाजीनगर महानगर प्रमुख, जिल्हा बौद्धिक प्रमुख, जिल्हा कार्यवाह समरसता मंच जिल्हा निमंत्रक, देवगिरी प्रांत महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, समरसता मंचाचे जिल्हा निमंत्रक, अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळ सदस्य, रासव संघ, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या आणि काही आहेत. अनेक संस्थांशी रमेशजी निगडित आहेत. फेलो आहेत इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोलकाता इथल्या संस्थेतले, प्रधान आहेत आर्य समाज गारखेडा संभाजीनगर इथले, सहकार्यवाह आहेत योग विद्या गुरुकुल नाशिक येथले, उपाध्यक्ष आहेत मराठी विज्ञान परिषद, कार्यवाह आहेत भारतीय जलसंस्कृती मंडळ, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, पूर्व शिक्षा समिती अध्यक्ष आहेत राजर्षी शाहू शिक्षा व ग्रामोद्योग मंडळ संभाजीनगर येथे. ते पूर्व सदस्य आहेत महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समिती मुंबई येथील. अनेक देशात काकांचा प्रवास झालेला आहे. अमेरिका, हॉलंड, इस्रायल, थायलंड, मॉरिशस, कॅनडा, कझाकिस्तान अशा बहुश्रुत आणि ज्यांचं वक्तृत्व खूप छान आहे, ज्याचा आपल्याला अनुभव येणार आहे आता, अशा रमेशजींना आदर्श शिक्षक रोटरी क्लब औरंगाबाद यांचा पुरस्कारही मिळालेला आहे. मी जसं मगाशी म्हटली की बुद्धिदात्याची वैचारिक सेवा करावी ह्या उद्देशाने ही व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. या जसं आजच्या व्याख्यानमालेचा विषय आणि वक्ते हे आकर्षण आहे, तसंच ह्या कार्यक्रमाचं दुसरं आकर्षण आहे कार्य गौरव पुरस्कार. आपल्यापैकी बरेच जण त्या दोघांच्या काय म्हणतात प्रेमापोटी त्या सत्कारासाठी इथे जमलेलो आहोत. हे कार्यक्रमाची नेमकी मूळ संकल्पना काय आहे ते आणि त्याची कार्यवाही करणारे देवीदासजी पाठक यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक आणि त्याच्यानंतर कार्य गौरव पुरस्काराचं विवचन करावं. देवीदासजी पाठक. सर्वप्रथम मी सर्व उपस्थितांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. दैनिक तरुण भारत एक वैचारिक व्यासपीठ व्हावं या उद्देशानं बुद्धिदाता श्री गणेशाच्या या आराधनेच्या काळामध्ये काही वैचारिक प्रबोधनाचं हे काम व्हावं या व्यापक उद्देशानं मागील वर्षापासून आपण व्याख्यानमाला धाराशिव शहरात आयोजित करायचं सुरू केलं. या व्याख्यानमालेचं हे दुसरं वर्ष आहे. खरं तर तरुण भारत हे दैनिक इतर दैनिकांच्या सारखं आहे. तरुण भारतला व्यावसायिक वाढीच्या दृष्टीनं काही करावं असं खरं तर लोकांच्या मनात येईल की एक दैनिक आहे आणि व्याख्यानमाला आहे, काय सूत्र आहे, काय मागची भूमिका आहे. खरंच तुम्हा सगळ्यांच्या मनात काही जणांच्या मनात नक्की प्रश्न पडला असेल. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळेच तरुण भारतावर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे आणि आजच्या विषयावर वक्त्यावर प्रेम करणारे असे सगळेजण आपण आहोत. तर अनेकांच्या मनात अनेक अर्थानं या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दलचे प्रश्न पडले असतील. काही प्रश्नांची उत्तरं थोडक्यात माझ्या परीनं मी सगळ्या प्रश्नांकडे ज्या दृष्टीनं पाहतो त्या दृष्टीनं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. दैनिक तरुण भारतला असं वाटतं की वैचारिक प्रबोधनाचा हा वारसा लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूनं स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक जागृतीच्या उद्देशानं गणेशोत्सवाचं आयोजन सुरू केलं स्वातंत्र्यपूर्व काळात, त्या काळापासूनची ही परंपरा कुठेतरी पुढे नेली जावी आणि ह्या परंपरेत आपणही काहीतरी आपलं योगदान द्यावं. त्या माध्यमातून लोकांना एक नवनवीन विषयावर एक वैचारिक काही ऐकायला मिळावं, वैचारिक मंथन व्हावं आणि हा बुद्धिदात्याचा हा उत्सव एक वैचारिक उत्सव व्हावा या दृष्टिकोनातून काही ना काही कार्यक्रम उपक्रम सुरू व्हावे असा विचार करत असताना व्याख्यानमाला जी धाराशिवची गरज आहे या माध्यमातून आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ते सगळ्यांच्याच दृष्टीनं खूप उपयोगाचं ठरेल असं मला वाटलं. त्यामुळे मी मागच्या वर्षीपासून धाडस करून, मागच्या वर्षी तर कोरोनाचा काळ होता, अशा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं उपस्थित लोकांच्या मर्यादित लोकांच्या उपस्थितीत आपण ती व्याख्यानमाला सुरू केली. मागच्या वर्षी उमाकांतजी होनराव आले होते लातूरचे आणि अप्पाराव कुलकर्णी. मागच्या वर्षी पण 2 दिवसाची व्याख्यानमाला आपण केलीच.
मग ते फेसबुक लाईव्ह जे आजही आहे, तरुण भारतचं वृत्तवेध चॅनल आहे, आज आता इथं थेट त्याचं प्रक्षेपण आहे. फेसबुकची लिंक आपण आज सगळ्यांना देणार आहोत. देश विदेशातल्या सगळ्या लोकांना तरुण भारत माहिती व्हावा, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांनाही संघाच्या विषयाचं ज्ञान व्हावं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं चालणार आहे दैनिक. त्याचा विचार नेमका काय आहे, प्रबोधनाचं काम चालतं म्हणजे नेमकं काय चालतं, फक्त दैनिकातूनच चालत नाही तर त्याच्या वैचारिक व्यासपीठावरूनही खरं तर विचार मंथनाचं काम तरुण भारतच्या वतीनं अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून आपण ही व्याख्यानमाला या शहरात सुरू केलेली आहे. मी मगाशी म्हणल्यासारखं हे धाडसाचं काम आहे. धाराशिव शहरात मला एका पत्रकारानं सकाळी आमच्या मित्रानं सांगितलं, जो संघाचं काम करत होता, पुढे विश्व हिंदू परिषदेचं काम करत होता, बजरंग दलाचं काम करत होता, त्यानं पण काही वर्षापूर्वी अशी व्याख्यानमाला सुरू करायचा विचार डोक्यात आणून काही प्रयत्न केले होते. उपेंद्र कटके त्याचं नाव मी सांगून टाकतो आता, पण त्याला यश आलं नाही. पुन्हा मध्ये आमची काही जणांची चर्चा झाली होती की व्याख्यानमाला एक आपल्या विचाराची इथं शहरात असावी. जानराव सरांना माहितीये की आम्ही त्या दृष्टीनं काही बैठकाही केल्या होत्या. उमाकांत कुलकर्णी, अण्णा पांडुरंगांना पवार, आम्ही सगळ्यांना म्हणालो होतो, पण त्याला मूर्त स्वरूप आलं नाही. ज्यावेळेस माझ्याकडे तरुण भारत आला त्यावेळेस मग मी मात्र निश्चय केला आणि काही ना काही आपल्या परीनं ह्या सगळ्या विषयात आपण करून दाखवायचं असं म्हणून त्याची सुरुवात केली. डांगे अण्णांचं मार्गदर्शन मला नेहमी सगळ्या ह्या विषयात असतं, प्रोत्साहन असतं. आणि अण्णांनी मला मागच्या वर्षी आणि या वर्षी विषयाच्या वक्त्यांची कधीच उणीव जाणवू दिली नाही. तू करू शकतोस हा आत्मविश्वास दिला. मग ते प्रवीण सर देशमुख असतील, आमचे संपादक असतील, पिशे साहेब, ह्या सगळ्यांनी मला वक्त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं की बाबा हे वक्ते धाराशिवला योग्य राहतील, हे विषय योग्य राहतील. अशा सगळ्यातनं ह्या व्याख्यानमालेचं आजचं हे सगळं रूप 3 दिवसाची व्याख्यानमाला आपण शहरात करू शकतोय, त्याचं रूप साकारलंय. खरं तर ही व्याख्यानमाला करत असताना व्याख्यानमालाच फक्त करावी का, तर त्याला जोडून काही सामाजिक उपक्रम असावा का, तर असंही मला वाटलं. त्यामुळे मागच्या वर्षी आपण कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये ज्या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं, अशा कोरोना योद्ध्यांना आपण सन्मानित केलं. तरुण भारतनं हे काम केलं की एका मोठ्या संकटातून ज्यावेळेस सगळं जग जात असताना आपल्यातलेच काही जण संघ विचाराचे असतील किंवा बाहेरचे असतील अशा सगळ्यांना आपण तरुण भारतच्या व्यासपीठावरून सन्मानित केलं आणि त्या माध्यमातून आपण केलेले जे करोना योद्धा म्हणून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. तर तोही एक उपक्रम तरुण भारतचा पहिल्यांदाच आपण मागच्या वर्षीपासून सुरू केला आणि या वर्षी पण आपण त्याला जोडून त्याच प्रकारे सामाजिक जबाबदारी म्हणून धाराशिव शहरात मागील अनेक वर्षांपासून ज्यांनी एक व्रत घेऊन एक विचारधारा घेऊन काम केलं अशा काही व्यक्तींचा सत्कार आपल्याला करता येईल का असा विचार माझ्या मनात आला. त्यातूनच आज आपण 2 विशेष कार्यगौरव सत्कारांचं आयोजन इथे केलेलं आहे. खरं तर हे विशेष कार्यगौरव सत्कार का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तर मागच्या अनेक वर्षांपासून आपण दोन्ही सत्कार मूर्तींना ओळखतो. 2 सत्कार आपण इथे ठेवले ज्यांच्या आयुष्यात त्यांनी ठरवलेलं एक ध्येय होतं की संघाच्या विचारासाठी मी काम करेल. संघाच्या प्रार्थना त्यांनी तृतीय वर्ष दोघांचं झालंय का नाही मला माहिती नाही, पण किमान संघ विचारासाठी ते काम करणारे 2 व्यक्तिमत्व असे आहेत की ज्यांनी 40-40, 50-50 वर्ष संघाचा विचार घेऊन आपापल्या क्षेत्रात काम केलेलं आहे. रमण मल्हारराव धोत्रीकर ज्यांनी 1972 पासून म्हणजे 60-70च्या दशकात या शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघ विचाराचं विद्यार्थी क्षेत्रातलं सुरू केलेलं काम आज त्यांच्या शारीरिक क्षमता जरी कमी झालेल्या असल्या तरी त्यांच्या वैचारिक क्षमता तितक्याच पक्क्या आहेत, त्यांच्या धारणा तितक्याच पक्क्या आहेत. अशा व्यक्तीचा सन्मान आपण करावा आणि त्या मागच्या 40-45 वर्षात त्यांनी जे अनुभव घेतले, धाराशिवकरांचं जे प्रेम मिळालं, कारण समाजाकडूनच बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. संघाचा विचार ज्या समाजात आपण काम केलं त्या समाजाकडून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांचे अनुभव ह्या सगळ्यांचा आपल्याला सगळ्यांना परिचय व्हावा आणि आदान प्रदान व्हावं असा उद्देश माझ्या मनात आला आणि त्यातून आपण त्यांचा सत्कार करायचं इथे प्रयोजन आज केलेलं आहे. रमण अप्पांनी आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या भारतीय जनता पार्टीचे ते धाराशिव शहरातले पहिले नगरसेवक म्हणूनही निवडून आलेले आहेत. जनसंघाच्या पंथी चिन्हावर ते धाराशिव शहराचे पहिले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. सन्मानपत्र आपण देऊन त्यांचा इतका सत्कार करणार आहोत. त्यांच्या कार्याचा सविस्तर परिचय त्या सन्मानपत्राच्या वाचनातून आपल्यापर्यंत येणार आहे. दुसरे आपले सत्कार मूर्ती विशेष कार्यगौरव पुरस्कार आपण ज्यांना देतोय ते सुधाकर रामराव पाटील. आपल्या सर्वांना परिचित असलेला असा हा चेहरा मागील अनेक वर्षांपासून सुरा पाटील सर 1977 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करत आलेले आहेत आणि संघाची एक शाखा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या बाजूची दयानंद प्रभात लागायची आणि तिथं सर अनेक वर्ष सकाळी लवकर प्रभात काळी
संघाची शाखा भगवा ध्वज लावलेला आणि तिथं सर नाहीत असं कधीच झालं नाही. म्हणजे मला जसं आठवतंय तसं महाविद्यालयीन जीवनापासून मला ज्यावेळेस पासून संघाचं हे काम कळायला लागलं त्यावेळेस पासून मी पाहतोय, मागच्या 35 वर्षात मी सरांना पाहतोय की त्या माणसानं एकही दिवस शाखा चुकवलेली नाही. असा अव्याहतपणे हा विचार कृतीत उतरवणारा आणि संघाचा विचार जगणारा हा माणूस, मग शिक्षण क्षेत्रात असेल, पतंजलीचा योग शिक्षक म्हणून असेल, त्यांनी एक शिस्तीचं जीवन जे स्वतः जगून इतरांसमोर आदर्श निर्माण करून ठेवलाय, तो आदर्श लोकांसमोर यावा आणि या वार्धक्याच्या काळात समाज त्यांच्या पाठीशी आहे ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी. आणि एक समाजाचा आधार आहे बाबा आता, की बाबा आज मला कुणाचा आधार आहे, मी इतकी वर्ष ज्यांच्याकडे बघून हे सगळं केलं, त्या समाजाने मला एवढं प्रेम दिलं, त्या समाजाचा मी कुठेतरी आज देणं लागतो. कृतज्ञता भावना हा सत्कार या ठिकाणी आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत की ज्या समाजानं त्यांना इतकं काम सगळं करण्याची प्रेरणा दिली, ज्यांनी सुरा पाटील सरांना इतकी वर्ष त्यांच्याकडून काही ना काही शिकलं, तर त्या समाजाच्या वतीनं आपण त्यांना कृतज्ञता पुरस्कार, विशेष कार्यगौरव पुरस्कार या ठिकाणी देतो आहोत. तरुण भारत एक नाममात्र आहे, निमित्त आहे, व्यासपीठ आहे. हा सत्कार आपल्या सर्व धाराशिवकरांच्या वतीनं आहे असं मी समजतो. आणि ह्या 2 विशेष कार्यगौरव पुरस्काराच्या नंतर आपल्या सर्वांना परिचय आता ज्यांचा करून दिला ते प्राध्यापक डॉक्टर रमेश पांडव. खरं तर सर धाराशिवला होतेच, पण धाराशिवकरांना त्यांची असलेली ओळख आणि त्या काळात ते विद्यापीठाच्या जलभूमी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख होते. प्रमुख असताना त्यांचा काही जणांचा परिचय होता, त्यातून काही जणांचा वैयक्तिक त्यांचा स्नेह होता. संघविचार त्यांनी अनेक भागामध्ये, अनेक वस्त्यामध्ये येऊन पोहोचवला. पण अनेक विषय असे आहेत की जे आज काळाच्या कसोटीवर संघाचे म्हणून जे विषय आहेत ते पांडव सरांच्या तोंडूनच ऐकले पाहिजेत. आज जी अवस्था आपण सगळीकडे पाहतोय समाजाची, तर त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आज संघविचार किती आवश्यक आहे आणि संघावर वारंवार अनेक विषयांना होणारी टीका आहे, तर त्या टीकेला एक उत्तर देण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सरांसारखं व्यक्तिमत्व अनेक व्यासपीठाहून करत असतं. नवे ते जगत आहेत. संघाचा समरसतेचा विचार ते कृतीत आणून अक्षरशः जगणारा माणूस आहे. अशा एका कृतीयुक्त स्वयंसेवकाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी संघाचा विचार, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान हा विषय या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. खरं तर मला असा आनंद होतोय की या सगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वजण सर्व इथे उपस्थित आहात आणि तरुण भारतच्या पाठीशी आपण सगळे उभे आहात. दैनिक तरुण भारतला यातून काहीच मिळवायचं नाहीये, फक्त तरुण भारत इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाहेर आपण नोंदणी ठेवली आहे, तर नोंदणी करा, आपण तरुण भारतची मागणी नोंदवा आणि आपल्या घरापर्यंत आपण आपला संपर्क क्रमांक पत्ता देऊन तरुण भारत येण्यासाठी सहकार्य करा. हा विचार एक व्यासपीठ म्हणून आपण इथे या ठिकाणी एका दिवसात सांगतोय, तर हा एका दिवसाचा नसून दररोज वाचण्याचा, दररोज कृतीत आणण्याचा आणि दररोज संकल्प दृढ होण्याचा हा तरुण भारतचा जो पत्करलेला वसा आहे संघाच्या विचाराचा, तर तो आपणही सगळ्यांनी तरुण भारत वाचून कृतीत आणावा आणि त्या दृष्टीनं तरुण भारतला सहकार्य करावा अशी सगळ्यांना या निमित्तानं मी विनंती करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. या सत्काराच्या निमित्तानं विशेष कार्यगौरव सत्कार जे आपण आता मी सांगितलं की ते 2 सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या 2 सत्कार मूर्तींचा परिचय या ठिकाणी मी आता माझ्या प्रास्ताविकात थोडक्यात करून दिलेला आहे. त्यानंतर मी आता आजचे प्रमुख सर्व जे मान्यवर आहेत, माननीय नितीनजी काळे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, प्राध्यापक डॉक्टर पांडव सर आहेत, त्यानंतर गुंडसाहेब आहेत, ऍडव्होकेट व्यंकटराव गुंड. खूप कष्टातून त्यांनी रूपामाता सारखं एक मोठं वटवृक्ष फुलवलेला आहे. ही सगळी संघविचाराची मंडळी आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या हातानं या 2 ज्येष्ठ स्वयंसेवकांचा सत्कार या ठिकाणी आपण करण्याचं आयोजन केलेलं आहे. त्या दोघांचा परिचय मी या ठिकाणी करून दिलेला आहेच, पण त्यांना जे आपण मानपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करणार आहोत, त्या मानपत्राचं वाचन, त्यातून त्यांना त्यांच्या प्रती असलेल्या आमच्या भावना, तरुण भारतच्या भावना, देवीदास पाठक म्हणा किंवा संघाच्या समाजाच्या ज्या भावना आहेत त्या आपण त्यामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत. मी आत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान पत्राचं या ठिकाणी वाचन करून सत्कार मूर्तींचा गौरव करावा. राजेंद्र आत्रे सर. वतीनं आदरणीय श्री सुधाकर रामराव पाटील सर यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. ते सन्मान पत्र असं आहे: दैनिक तरुण भारत परिवार धाराशिव सन्मान पत्र प्रति आदरणीय श्री सुधाकर रामराव पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वर्ग 2
मुक्काम गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव महोदय, दैनिक तरुण भारत परिवाराच्या वतीने आपणास हे सन्मान पत्र अर्पित करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे। आपण सन 1977 पासून 90च्या दशकापर्यंत धाराशिव येथे शाखेत आपण दररोज सकाळी नव्या उत्साहाने बाल गोपाळांसोबत येथील विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आपण एक शिस्तप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहात। स्वभावात करारीपणा व कडक शिस्त असूनही शिक्षेशिवाय प्रेमळपणेही विद्यार्थ्यांमध्ये चांगली शिस्त निर्माण करता येऊ शकते, याचा एक वेगळा आदर्श आपण निर्माण केला आहे। शिस्त आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकत्रित नांदवण्याचे आपले कौशल्य दुर्मिळ आहे। आपल्या या गुणवैशिष्ट्याची दखल घेऊन वडेपुरी, जिल्हा नांदेड येथे आदरणीय सर आणि रमणाप्पा या दोघांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। या वृद्ध सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या दोन ज्येष्ठ स्वयंसेवकांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। आपल्या दुसऱ्या सत्कार मूर्ती श्री रमणाप्पा धोत्रीकर यांच्यासाठी तयार केलेल्या सन्मान पत्राचं वाचन या ठिकाणी प्राचार्य प्रशांत चौधरी सर हे करतील। मी चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान पत्राचं वाचन करावं। श्री रमण मल्हार धोत्रीकर आपण सर्वांचे आप्पा यांच्या सन्मान पत्राचं वाचन मी आपल्या समोर करतोय। महोदय, दैनिक तरुण भारत परिवाराच्या वतीने आपणास हे सन्मान पत्र अर्पित करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे। महाविद्यालयीन जीवनापासूनच आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन कार्यारंभ केला। स्वयंसेवक छात्र या नात्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सचिव व नंतर अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या स्वीकारून छात्र शक्तीचे नेतृत्व केले। सन 1972 पासून आपण जनसंघाचे कार्य हाती घेतले। एकत्रित धाराशिव लातूर जिल्हा असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण जिल्ह्यातील युवा शक्तीला राजकीय नेतृत्व दिले। त्यातूनच आपण जनसंघाच्या वतीने राजकीय क्षेत्रात संघ विचाराचे पहिले नगरसेवक म्हणून धाराशिव नगर परिषदेत निवडून येऊन समाजसेवा केली। नगरपालिकेने आपल्या ह्या कार्याची दखल घेऊन सन 1995 ते 2000 या कालावधीत स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करून आपणास पुन्हा समाज सेवेची संधी दिली। हा आपल्या समाज कार्याचा गौरव होता। संघबंदीच्या काळात संघ विचाराच्या संघटनेत आपण कार्य केल्याने आपणास अटकही झाली, तरीही आपण संघ कार्यात कधीही खंड पडू दिला नाही। दिनांक 3 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील प्रलयंकारी भूकंपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात आपण सक्रिय सहभाग झालेले आहात। भटक्या विमुक्तांसाठी यमगरवाडी येथे माळरानावर सुरू झालेल्या भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य आश्रमशाळा आणि विकास प्रकल्पाच्या उभारणीतही आपण मोलाची जबाबदारी पार पाडलेली आहे। अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी आंदोलनात व विविध सेवाभावी उपक्रमात संघाने वेळोवेळी दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना आपण जिल्हाभर प्रवास करून जिल्हावासियांच्या अयोध्या आंदोलनातील सहभाग वाढवलेला आहे। दैनिक तरुण भारतचे वितरक म्हणून अनेक वर्ष कार्य करून आपण राष्ट्रीय विचाराचे संवर्धन केले व ते घराघरापर्यंत पोहोचवले। आपल्या ह्या लोकसेवेचा व समाज कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आपले हे कार्य कर्तृत्व पूज्य भारत मातेच्या चरणी समर्पित व्हावे हीच मनोमन शुभकामना। आपल्या ह्या दैदिप्यमान कार्याच्या प्रित्यर्थ आम्ही हे सन्मान पत्र आदरपूर्वक व समारंभपूर्वक आपणास अर्पित करत आहोत। आपणास व आपल्या कुटुंबियांना दीर्घायु आरोग्य लाभो हीच कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना।
धन्यवाद. धोत्रीकर काका आणि पाटील काका आपल्या सगळ्यांचं खूप खूप आमच्याकडून अभिनंदन. आपले सणवार जीवनातले हे जे काही तत्वज्ञान आहे ते अलगदरित्या सणवारांमुळे आपल्यात उतरतं. त्याचप्रमाणे आपला हा जो विचार आहे त्या विचार अनुकरणीय कसा आहे तो आपल्या दैनंदिन जीवनात कसा उतरवावा याचं मार्गदर्शन याची ओळख आपल्याला या लोकांकडून होत असते आणि म्हणूनच त्यांचा सत्कार. साहेबांनी मोठ्यांचा सत्कार आणि त्यांचे आशीर्वाद हे पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात आणि मी परत एकदा अभिनंदन करते आणि यानंतर नितीनजी काय यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दैनिक तरुण भारत परिवार माता परिवाराच्या वतीनं आयोजितच्या व्याख्यानमालेच्या ह्या दुसऱ्या पर्वासाठी उपस्थित असलेले डॉक्टर पांडव सर, त्यासोबत तरुण भारतचे संपादक विशेष सर, माझे सहकारी मार्गदर्शक ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड सर, त्यांचा विशेष कार्य गौरव म्हणून सत्कार देवदाजीच्या संकल्पनेतून, तरुण भारतच्या संकल्पनेतून परिवाराच्या वतीनं करण्यात आला असे SR पाटील सर व जे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते तेव्हापासून नगरसेवकापासून ज्येष्ठ असे भारतीय जनता पार्टी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमणप्पा, उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, तरुण भारतवर प्रेम करणारे, दोन्ही कार्य गौरव पुरस्कार प्राप्त वक्त्यावर प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थानं पांडव सरांचा ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम दैनिक तरुण भारतचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की देविदासजी खूप दिवसापासून एक बौद्धिक भूक सातत्याने आपण परिवारात असताना बौद्धिक देतो, पण सामान्य लोकांना बाकीची जे बौद्धिक भूक असते ती देण्याचा हा उपक्रम आपण केला आणि त्याचा सातत्यानं दुसरं वर्ष आपण हा उपक्रम करतायत. मी माझ्या वतीनं आपले आमदार तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, जे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, म्हणजे जे अध्यक्ष होते ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन, परंतु आज एक पीक विम्याच्या संदर्भात उद्या एक सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली एक केस आहे, त्याच्या संदर्भात ते दिल्लीला असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. त्यांनी मला सांगितलं की देविदासजी आणि पांडव सराच्या या कार्यक्रमाला जा आणि विशेष करून शुभेच्छा द्या. आणि पांडव सर, तुमचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे तेव्हापासून पाण्याची जास्त निगडीत होता आणि पाण्याच्या निगडीत असलेल्या प्रश्नापासून आज समरसतेच्या प्रश्नापर्यंत तुम्ही इथपर्यंत आलात. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी तुम्ही घडवत आलात आणि ह्या दोन ज्येष्ठ मंडळींनी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना घडवलंय. मला वाटतं की आजचा हा खरा अर्थानं गणेश पर्वाच्या दिवशी, गणेश जे पर्व सुरू आहे, गणेश भक्ताची लगबग चालू आहे, त्या काळात सुद्धा अशा दोन व्यक्तींचा सत्कार करणं आणि त्यांचा सत्कार घडून येणं, तोही पांडवांच्या हातून, तो सुद्धा खूप चांगला म्हणजे योग आहे. त्या पांडवांचं राज्य आहे, म्हणजे जे चांगल्या सत्याच्या दिशेनं जे सातत्यानं चलत राहतात अशा व्यक्तींचा समूह म्हणजे पांडव. असाच समूह देशापासून राज्यापर्यंत पांडवांचं राज्य असल्यासारखं मला वाटतं. त्याच्यामुळं हे खऱ्या अर्थानं चांगला सत्कार झालाय. आणि मला अप्पाचं वैशिष्ट्य सांगतो, ते मी शाळेत कॉलेजला असताना जर कधी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचं जर सर्टिफिकेट सत्य लागायचं असलं तर त्यांच्या खिशात एक पेन असायचा, तो पेन काढायचे, त्याला तिथं स्टॅम्प असायचा, असा मारला की ते तुमची सही. मला अजूनही पाहते, मी एकदा दोनदा मारली होती, तुम्ही म्हणले ते मारा. आणि मी आता सरांना सांगितलं एनसीसीच्या भाषेत, अजून ते म्हणले काही जरी झालं तरी अजून पीळ काही जात नाही, सुसू तसा आहे. असाच पीळ आणि असाच रुबाब आपला कायम आयुष्यभर सतत राहावा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही असंच मार्गदर्शन करावं
ही सदिच्छा शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. तरुण भारत परिवारांचं, पिसे सरांचं आणि देविदासजीचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवला माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सत्कारमूर्तींची विशेष छान ओळख नितीनजींनी करून दिलेली आहे. यानंतर मी व्यंकटरावजी गुंडा यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज दैनिक तरुण भारतच्या आणि रूपामाताच्या समूहाच्या वतीनं जे दुसरी आपण जी दैनिक तरुण हे करतोय व्याख्यानमाला, दुसरी व्याख्यानमालाचा आज पहिला दिवस आहे. या निमित्तानं खरं तर ही कल्पना देविदासजींनी माझ्या समोर व्यक्त केली. मी त्यांना अगदी एका क्षणातही त्यांना होकार दिला आणि आम्ही सोबत तुमच्या आहोत. आणि आज त्या व्याख्यानमालेचा हा पहिला दिवस आदरणीय पांडव सरांच्या आज प्रमुख उपस्थितीने आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आज पांडव सर लाभले. तसंच आज तरुण भारतचे संपादक आदरणीय पिशे सर, जे आज ज्यांचा आज गौरवदार म्हणून काढला, गौरव म्हणून त्यांचा आज त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आज ज्यांचा सन्मान सत्कार आपल्या उपस्थितीत सगळ्यांचा झाला, आदरणीय सुधाकर रामराव पाटील सर, आमचे योगाचे सर, आणि ज्यांना आप्पा म्हणून आम्ही अगदी लहानपणापासून जे ज्यांना ओळखत होतो, आपले रमण आप्पा भुकरीकर, अगदी ज्यांचा अखंड प्रवास इथल्या एक नगरसेवक म्हणून, त्याच्या अगोदर संघ परिवारातून, भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चापासून ते अगदी आजपर्यंत. अगदी सरांबद्दल बोलायचं तर सर मला निश्चित एक प्रसंग सांगतो की सर योगाचे संघाची शाखा तर लावतच होते, पण आमच्या पतंजलीचं जे योग शिबिर आहे, दररोज जी वर्ग आहे सकाळी 4:60 म्हणायचे, 5 वाजता नाही, 4:60 आणि सरांचा फोन बरोबर 4:20 आम्हाला बरोबर असायचा. अगदी आई वडील सुद्धा त्या मुलांची एवढी काळजी करत नसतील तेवढी काळजी, अगदी मी समक्ष साक्षीदार आहे, तेवढी काळजी करायला वेळेवर उठावं, जसं संघाच्या शाखेला येतो तसं योगालाही यावं, प्राणायाम करावं, योगा करावा आणि अगदी आयुष्यभर कधीच तत्वाशी प्रिन्सिपलची तडजोड या माणसाने केली नाही, कधीच केली नाही. अगदी आयुष्य आजपर्यंत अगदी लोकांसाठी, समाजासाठी झिजत राहिले आज. आणि त्याबरोबर आमचे रमण आप्पा बद्दल बी आपण सगळे शहरात राहणार अगदी आता आमच्या नितीनजींनी सांगितलं की अगदी शिक्का काढला मारला, अगदी ते नगरसेवकाचा शिक्का लागायचा ते विशेष कार्य अधिकारी म्हणून. तसं म्हणजे आप्पा सतत कामात, आता त्यांना तब्येतीमुळे चालता फिरता येत नाही, अगदी एक समाजसेवक, फिरता चालता बोलता फिरता मोबाईल व्हॅन सारखा हा समाजसेवक म्हणून आपण आयुष्य झिजवलंय. आणि देविदासच्या कल्पनेतून खरं तर योग्य निवड, ज्यांचा कार्यगौरव म्हणून ज्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला, अतिशय योग्य निवड देविदासजींनी केली. आणि ह्या तरुण भारतच्या ज्या व्याख्यानमालेत खरं तर तरुण भारत बद्दलही 2 मिनिटं मी बोलतो, जास्त वेळ बोलणार नाही. मला माहित आहे का पांडव सरांच्या व्याख्यानमालेसाठी आपण सगळे उपस्थित झाला, त्यांची भूक आपली भूक आहे, मला सुद्धा ऐकायचंय पांडव सरांना. का 10 वर्षापूर्वी पांडव सर माझ्या घरी आले होते, हे मला तरुण भारतनं अगदी राजकीय परिवर्तन होत गेली, राजकीय सत्तांतर होत गेली, पण तरुण भारतनं विचाराची तडजोड कधीच केली नाही. अगदी तरुण भारत 10-20 अंकावर शहरात आला. अगदी आज सगळे पेपर, मी कुठल्याही पेपरचं नाव घेत नाही, पण ते अगदी व्यवसाय पाहिला आणि त्यानंतर विचारधारा दुसरी, याच पद्धतीने सगळे वर्तमानपत्र चालतात. पण तरुण भारत असा आहे की संपलो तरी चालेल, पण आमची विचारधारा आम्ही सोडणार नाही. आणि अक्षरशः
या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये आता उमरगा वगैरे ह्या पट्ट्यात, तुळजापूरचा पलीकडचा भाग, तरुण भारतच्या अंक बऱ्यापैकी येतात. पण आपल्या भागात या तरुण भारत अक्षरशः जी नगण्य अवस्थेत असा झाला होता. पण देवीदासजींनी अगदी जिल्ह्याचं हे घेतल्यापासून निश्चितपणानं तरुण भारतला पुन्हा एकदा तरुण भारत निश्चितपणानं आपल्या घरोघरी सगळ्यांच्या पाहायला मिळेल. आणि ही व्याख्यानमालेला एक चांगला उपक्रम, स्तुत्य उपक्रम देवीदासजींनी घेतला. तरुण भारतच्या अगदी जे संपादक पिशे साहेब आज हजर आहेत, त्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं. या व्याख्यानमालेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद व्यंकटरावजी. इथं असलेल्या अनेकांच्या मनातील भावना आपण बोलून दाखवल्या आहेत. आपण सगळे परिवार आहोत आणि एखादं चांगलं काम जेव्हा कोणी करत असतं तेव्हा आपण सगळे सहकार्य करतो. त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि या आयोजनात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. उद्या 2 सप्टेंबरला दुसरं पुष्प आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची दशा आणि दिशा हा विषय मांडणार आहेत श्री प्रदीप नणंदकर. त्याचप्रमाणे 7 सप्टेंबरला हिंदुस्थान फाळणीची वेदना हे पुष्प गुंफणार आहे श्री योगेश्वर कस्तुरे. आपण सगळ्यांनी याही दोन्ही पुष्पांना उपस्थित राहावं अशी मी तरुण भारतच्या वतीने विनंती करते. आणि आता ह्यानंतर आपण सगळेजण ज्याची वाट बघतो आहोत त्या आजचा विषय मांडण्यासाठी रासव संघाचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मी आमंत्रित करते माझ्या माहेरच्या श्री रमेश पांडव सरांना. माननीय सुधाकररावजी पाटील, माननीय रमणजी धोत्रीकर, माननीय व्यंकटरावजी, माननीय नितीनजी, या सभागृहात उपस्थित खूप चांगले ओळखीचे आहेत. इथे 4-5 वर्ष होतो. आपलं मी अन्न पाणी खाल्लंय, त्यामुळे सगळ्यांचं नाव कुणाचं राहिलं तर पंचायत होईल म्हणून मी बाकी त्यांच्याबद्दल बोलत नाही. सभा मंचाचं या ठिकाणी विशेष करून तरुण भारतचे पिसे साहेब आणि आमचे पाठकजी, एक चांगला उपक्रम असतो हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की अशा प्रकारच्या उपक्रमामधूनच मानस घडतं, समाज मानस घडतं. मोठ्या सभा असतात त्याने वारं पालटतं. अटलजींची सभा समजा झाली तर त्यांचा दर्दीपणा हा कसा वर्णन करतात लोक. इंदोरच्या एका सभेत मी होतो. त्या सभामंचावर फोटो काढायला 50 लोक तरी असतील. सगळ्यात शेवटचा जो होता फोटोग्राफर, त्याला अटलजीचं साधं चित्र मिळालं, बाकीच्यांना असं हात वर केलेलं मिळालं. माँ कार बना रही है बेटा, सरकार बना रहा है और हम सारे बेकार हो रहे हैं असं म्हणून त्याने हात वर केला. आणि हात खाली केल्यावर त्या फोटोग्राफरनं दाबलं, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला काही फोटो मिळाला नाही. अटलजींच्या लक्षात आलं की हा नाराज झाला. त्याला म्हणले हा थांब थांब थांब, हा अटप 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 असा हात केला. फोटो निघाला. आता म्हणाले मला भाषण करू द्या, तुम्ही निघून जावा. सभेतलं वातावरण पालटलं. बाकी मग त्यातली जी वाक्य असतात त्या वाक्याची खूप नेहमीची असतात, पण लोकांना तीच ऐकायला खूप आवडतात. अशा प्रकारचं जे चिंतन आहे ते मात्र विविध विषयांवरचे दृष्टिकोन, आपल्या विचारांचे हे सगळ्यांच्या समोर जातात. काही काठावर असणारी मंडळी ही आपल्याकडे उड्या मारतात. काठावर नसलेली, पलीकडे असलेली विरोधक मंडळी थोडीशी जवळ येतात. खूप दूर असणारी मंडळी त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणं होत नाही, तो मार्गच वेगळा. पण एक गोष्ट नक्की की समाज आपलासा करण्याचं खूप मोठं साधन हे वैचारिक जगत असतं. आणि त्यामुळे व्याख्यानमाला सुरू करणं हे कितीही अवघड असलं तरी पाठक आणि पिसे या दोन्ही साहेब लोकांनी केलेलं आहे. त्यांचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो की कालच एका कार्यक्रमातून परतलोय साताऱ्यावरून. डॉक्टर प्रकाश शिंदे, वय वर्ष 10-11 असेल, सकाळी खेळत 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 एका वडाच्या झाडाखाली गेले. 1963 ची गोष्ट आहे.
त्याने विचारलं हा वड असा सुनसान कसा? तर इथं म्हणाले ते प्रतापसिंह महाराज भोसले यांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते त्यांच्या मुलांना इथे फाशी देण्यात आलं. त्यांची ही सगळी नाव आहेत. आणि 1963 ला या लेकराचं वय थोडस जेमतेम 8-9 वर्षाचं असेल, त्यावेळेला त्यांनी हा दरवर्षी कार्यक्रम रंगो बापूजी गुप्त्यांच्या आठवणीचा सुरू केला. त्याला कालच्या वेळेला फक्त 60वं वर्ष होतं. पब्लिक मोठं होतं. 14-15 वर्ष लंडन मध्ये राहून भाषा येत नसताना भाषा शिकून रंगो बापूजी गुप्ते प्रतापसिंह महाराज भोसले यांच्या वतीनं लंडन मध्ये लढत होते प्रपंच टाकून. आणि जेव्हा प्रतापसिंह महाराज भोसले गेले, वारले, त्याच्यानंतरही 4-5 वर्ष इंग्रजांशी ते लढले आणि त्याच्यानंतर भारतात आले आणि त्यांनी सांगितलं रंग बापू बेला. तलवार काढली, उत्तर हिंदुस्थानात गेले. अयोध्येचा नवाब आणि नानासाहेब या दोघांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं सांगा काय करायचंय. चर्चा झाल्या आणि रंगोबापूंनी सांगितलं तुम्ही उत्तर सांभाळा, मी दक्षिण सांभाळतो. आणि 1857चा युद्धाचं सगळं नेतृत्व रंगोबापूंनी दक्षिणेतलं केलं हे खूप कमी लोकांना माहिती आहे. पण त्या अत्यंत अपराजित असणाऱ्या एकांतात संन्यस्त होऊन 1885 ला गेलेल्या माणसाची स्मृती जागा ठेवण्यासाठी डॉक्टर प्रकाश शिंदे फक्त 60 वर्षापासून प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे आपला आदर्श तो आहे. वर्ष 2 वर्षात एखाद्याला कार्यक्रम नाही झाला तर फार बिघडत नाही, पण कार्यक्रम झालाच पाहिजे. कसाही हो, 4, 5, 10, 5, 25. याचं कारण असं असतं की त्याच्यातूनच क्रांतीचे कोंब उगवतात, बाहेर येतात. आजचा विषय देखील तसाच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वातंत्र्य युद्धातील योगदान. मी फार अलंकारिक भाषेत मुद्दामच बोलणार नाही. याचं कारण असं की मला सांगायचं ढिगारावर आहे. जितका अधिक तुमच्या कानावर घालता येईल, विशेषतः अभ्यासक मंडळींचा, प्राध्यापक मंडळींचा, तेवढं मी भूतासारखं घालणार आहे. मग भाषण चांगलं झालं की नाही, अलंकारिक झालं की नाही, काय तुम्ही म्हणाल वगैरे वगैरे असं काही मी लक्षात घेणार नाही. पण तरी देखील मला ह्या दोघांचं वंदन करून मग माझ्या शब्दांना सुरुवात करायची आहे. तव पुत्र कोटी कोटी परिभाग्य ना ललाटी, येईन मी पोटी तव अर्चना घडू दे, यशमाप हे भरू दे. आई तुझ्याच पायी सुखे मला मरू दे, यशमाप हे भरू दे. ही त्यांची प्रार्थना आईनं ऐकली आणि आज कोटी कोटी माणसं भारत आणि भारताच्या बाहेर 35 देशांमध्ये रमणजी तुमची प्रार्थना पोचली आहे. अयोध्येत जाऊन आलो, यांचीच पुण्य आहे. आता तिथं जो तो उभा आहे गर्भगृहाचं, त्याच्यापासून असं दिसणाऱ्या अंतरावर मला जागा मिळाली अचानक. त्या संपूर्ण परिसरात 5 मिलिटरीचे सगळे कॅम्प्स ओलांडून जावं लागतं. भरपूरच झाडाझडती होते. योग होता, मिळाला समोर प्रत्यक्ष. कारण मला याचा जास्त आनंद होत होता की डिसेंबर 92 ला 1083 लोक घेऊन तिथे गेलो होतो, जिल्हा कार्यवाह होतो. आणि आज पुन्हा डॉक्टर साहेब तिथे मला जो तो पाहायला मिळालं. मजा असते की नाही? असं काहीतरी कृतकृत्य त्याचं घडलं की असं वाटतं जागच्या जागी मरून गेलं तरी बरं, आता काय राहिलंय. तसंच काहीच या लोकांच्या जीवनामध्ये. बघता बघता त्यांनी विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं असेल, यांनी संघाचं काम सुरू केलं असेल. आज 35 देशात काम आहे. सुधाकरा मला तुम्हाला सांगू द्या, शिकागोत गेलो, तिथल्या शाखेत गेलो. सुधाकरांच्या वयाची माणसं शिकागोच्या शाखेत आहेत. 35 लोक गोळा झाले. त्यांच्यासमोर थोडस काही बोलायचा योगही आला. पण मला सांगायला आनंद वाटेल, शिकागोत आता गुरुपूजन उत्सव साजरा होतो. पाहत होता हे गुरु नेमकं येईल कोण? पहिली एक महिला आली गुरु, आफ्रिकन महिला, आमच्या विद्यार्थ्यांची टीचर.
तिला यातलं काही माहिती नाही. विविध देशोदेशीचे शिक्षक तिथल्या शाळांमधले त्यांना त्या भारतीय विद्यार्थ्यांनी गुरु म्हणून पूजन केलेलं. त्यांना खूप मजा वाटत होती. अर्थात त्याचा शेवट जो आहे तो थोडासा रंजक आहे. आपल्याकडे असं कधी व्हायचं नाही. कार्यक्रम सगळा संपला आणि मग तिकडे एक छानपैकी गाणं लागलं. गाणं वाईट नव्हतं, गुरुवरच होतं, पण शिक्षक आणि विद्यार्थी सगळे मिळून नाचले. त्यांची तिथली पद्धत नाही. सांगायचा हेतू असा की परवा स्वीडन मधून एक फोन आला. माझ्या शाखेतला वैभव जपे तिथे गेलाय. स्वाभाविक वाटलं शाखा लावावी. उत्सव जवळ आला. आता उत्सव हिंदू साम्राज्य दिन उत्सव मांडायचा आहे आणि त्याच्यात हिंदुत्व मांडायचं आहे. त्याने मला फोन केला, शिक्षक तिथं गंगा माता, गो माता, भारत माता, माझी भूमी, देवळं, नामुकन, तमुकन, 12 ज्योतिर्लिंगन, तथागत गौतम बुद्ध, महावीर, शिखन सगळं म्हण. इथं काय मांडू? इथं काय म्हणायचं? इथलं हिंदुत्व कसलं आलं? आता काय करायचं? तो म्हणला, मी शाखा चालवली खरी पण उत्सवात मलाच बोलावं लागणार होतं. त्याला म्हणलं, इथलीही भाषण तू जरा काळजीपूर्वक ऐकली असतीस तर कदाचित ही अडचण नसती आली. मी त्याला सांगितलं की असं आहे, कोणताही प्राणी, त्याला एक व्यक्ती जर धरला, मग तो डुक्कर असो किंवा मनुष्य असो, गाढव असो का उंट असो, व्यक्ती त्याचं कुटुंब, त्याच्या पलीकडे असतो तो समाज, त्याला समष्टी असं म्हणतात. त्याच्या पलीकडे असते ती व्यष्टी, समष्टी आणि नंतर प्रकृती. ती सगळे झाडं झुडपं पशु पक्षी आहेत. जर गाय असेल तर त्याच्या दृष्टीने आपण पशु पक्षी आहोत. पुन्हा सेंटर धरा आणि असं स्पायरली जातं. ते कॉन्सेंट्रिक सर्कल्स नसतात, एक बिंदू आणि त्याच्याभोवती सर्कल्स असं नाही. आमचं स्पायरल आहे. म्हणजे एकदा का त्या बिंदूपासून सुरुवात केली की संपत नाही. महिला आमच्या पूजेच्या वेळेला तसा काढतात बघा, असं एक चक्कर वाढतच जातं. एक सर्कल दुसऱ्याला चिटकत नाही, पण ते सर्कल कधी तुटत नाही. आणि मग इथपासून ते ग्रहगोल ताऱ्यांच्या पर्यंत सगळ्यांच्या मध्ये सुसंवाद राखण्याचं जे काम असेल त्याला हिंदुत्व म्हणतात. असं तू मांड. नाउ ही इज सो पॉप्युलर इन स्वीडन. सांगायचा हेतू असा मंडळी, मला ह्या दोघांसाठी मी मुद्दाम सांगतो आहे की आपलं काम हे आता जगाच्या पाठीवर गेलंय. एक शेवटचं उदाहरण घेऊन मी प्रत्यक्ष विषयाला स्पर्श करतो. थायलंड मध्ये गेलो होतो. नाही, थायलंडचं नंतर सांगतो. कझाकिस्तानच सांगतो, कारण तो 100% मुस्लिम देश आहे. तिथलं सांगितलं पाहिजे. कझाकिस्तान मध्ये गेलो होतो मी. माझ्याकडे संघाने आणखी एक जबाबदारी दिली आहे. त्याचं नाव आहे योग विद्या गुरुकुल. आमच्याकडे फक्त 20,000 योग शिक्षक आहेत आणि साधारणपणे 8 देशांच्या मध्ये आमचं काम पसरलेलं आहे. त्यातला कझाकिस्तान मध्ये एक आमचा जाधव नावाचा कार्यकर्ता आहे. आता तिथे 99 योग शिक्षक आहेत, सगळे मुसलमान. ऐकायला छान वाटतं. आमच्या व्यवस्थेत सगळ्या मुसलमान महिलाच होत्या, बुरख्यावाल्या नाही, अत्यंत सुशिक्षित व्यवस्थित बोलणाऱ्या. आणि तिथे कार्यक्रमात जो योग शिक्षक वर्ग होता चालू शेवटचा, त्याचं परीक्षा घ्यायचं काम आमच्याकडे होतं. आम्ही परीक्षक म्हणून गेलो होतो. आमची व्यवस्था मात्र ज्यांच्या घरी होती ते मुसलमानच होते, पण परराष्ट्र मंत्री होते. त्यांना म्हणालो की हे मला कळत नाहीये की तुम्हाला भारताकडून काय हवंय. ते मला म्हणाले, तुमच्याकडून हवाय आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार. पण हे तुम्हाला अशी भूक कशी काय लागली? तुम्हाला तर वेगळी भूक लागायला पाहिजे. आम्ही तर काहीतरी वेगळंच ऐकतो. नाही, आम्हाला तुमच्याकडे ह्या 3 गोष्टी शिकायच्या. पण म्हटलं, मग तुम्ही आता स्वतंत्र आहात, आधी कुठं होता? आम्ही म्हणाले सोव्हिएट रशियामध्ये होते. ते जे 14 देश फुटून बाहेर पडले त्यातला हा कझाकिस्तान. म्हटलं, मग तुमच्याकडे आलं कधी? ते म्हणाले 19व्या 20व्या शतकामध्ये आमच्याकडे हे कम्युनिझम आलं. त्याच्या आधी इस्लाम होता 16व्या शतकात आलेला. त्याच्या आधी 4थ्या शतकात आलेला तथागतांचा गौतम बुद्धांचा बुद्ध धम्म होता. तिथे कझाकिस्तान मध्ये बुद्ध मूर्ती आहे बरं का. आणि म्हणलं 4थ्या शतकाच्या आधी ते म्हणाले आमच्याकडे टेंगडी नावाचा धर्म होता. म्हणलं आता हे टेंगडी काय प्रकरण आहे? ते म्हणाले इट इज लाईक युअर वेदांता. मग
आमच्या त्या विद्यार्थ्यांच्या सत्कार झाले, परीक्षा झाल्या, सगळे पास झाले. पहिली आलेले विद्यार्थीने अर्थातच मुसलमानच असणार. कार्यक्रम सगळा संपला आणि टिपिकल ते काळी टोपी, दाढी हे सगळं घातलेला, शेरवानी घातलेला एक सदग्रस्त जवळ आली आणि सांगितले की मी त्या मुलीचे वडील आहे म्हणून, पण तुम्ही जरा तिकडे कोपऱ्यात येता काय? मला वाटलं माझ्या भाषणात काही चुकलं का, टिकाटिपणीत काही चुकलं, तर कोपऱ्यात नेऊन काय आहे? मी आमच्या प्रशांत चौधरीला म्हणालो की अरे ते बरोबर चल बा, थोडा तब्येतीनं बरा असलेला मनुष्य कोणीतरी बरोबर पाहिजे, मला ते कोपऱ्यात बोलवायला लागले. आम्ही दुसऱ्या कक्षात गेलो. अब्दुल्ला त्यांचं नाव. काय करावं त्यांनी? कडकडून फक्त मिठी मारली. म्हणाल बाकी मला काही नको होतं. भारतातल्या अशा माणसाला मला भेटायचं. फोटो पण आहे, आमचा संपर्क पण आहे. भूक आहे जगाची, आणि ही जी जगाची भूक आहे ही मिटवणारा हिंदुस्थान शिवाय कुणीही नाही, कुणी नाही. हे मी तुम्हाला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन सांगतोय. 7-8 देशांमधून प्रवास झालाय. अन्य कुणीही मनाची आणि संपूर्ण जीवनाची भूक भागवू शकेल असं जगात कुणी नाही. अर्नाल्ड टॉयनबीनी 28 सभ्यतांचा अभ्यास करून, सिव्हिलायझेशनचा अभ्यास करून पुस्तक लिहिलंय. त्याच्यात त्याने स्पष्टपणे मांडलंय. एकदा तर गंमतच झाली. रमण महर्षींच्या आश्रमात गेलो होतो. तिथं कोणीतरी सांगितलं इथं कॉनरॉड एल्स्ट राहून गेलेत. म्हटलं कोण हे कॉनरॉड एल्स्ट? म्हटलं तुम्हाला माहित नाही? अयोध्या अँड आफ्टर असं ज्यांनी पुस्तक लिहिलंय ते. म्हटलं असं मला पुस्तक मिळेल का? म्हणाले वो तो मराठी में भी मिलेगा आपको, महाराष्ट्र में मिलेगा. मी आणलं, ते वाचलं. योगायोगासाठी 2-3 वर्षाच्या आत मला हॉलंडला जायचा योग आला. GHRD ग्लोबल ह्युमन राईट्स डिफेन्स नावाची एक आपली संस्था तिथे काम करते. तिथे आम्ही त्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालो आणि त्या हॉलंडच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर असं लक्षात आलं की जेवायची सुट्टी झाली आणि मला अर्थातच ते पदार्थ माहिती नव्हते. त्यामुळे काय खायचं काय खायचं नाही हेही कळत नव्हतं. पण तरी जे दिसेल त्या खात राहायचं. तिथं काय सांगा, कुणाला विचारा हे नेमका कोणता प्राणी आहे का बिना प्राण्याचं, काय करायचं? एक घेतलं खाल्लं, एक घेतलं खाल्लं. माझ्या रांगेत एक जण ग्रस्त होते. त्यांना कुठे पाहिल्यासारखं वाटलं म्हणून त्यांना म्हटलं की एक्सक्यूज मी, पार्डन, यू आर फ्रॉम इंडिया? नो. गुड नेम प्लीज. ते म्हणाले कॉनरॉड एल्स्ट. रमण महर्षींच्या आश्रमात राहून गेलेले. त्यांनी अयोध्या अँड आफ्टरचं भाषांतर केलंय, हिंदू समाजासमोरील आव्हाने. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, ते तुमच्या कानावर घालायसाठी मी इतका प्रस्तावना की लांबवली. त्यांचं म्हणणं असं आहे, तुमच्या समाज जीवनामध्ये जे जे आहे ते प्रकटपणाने तुम्ही सांगायला सुरुवात करा. कारण माझ्याही लक्षात आलंय, म्हणजे ते कॉनरॉड एल्स्ट म्हणतात, माझ्याही लक्षात आलंय की विज्ञान हाच धर्म मानणारी तुम्ही माणसं आहात. विज्ञानालाच धर्म मानणारी तुम्ही माणसं आहात. जगाच्या समोर येऊ द्या, लाजू नका. हा, जे टाकून द्यायसारखे, कापून टाकायसारखे, चिकित्सकपणाने काढून जरूर टाका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चिकित्सक केल्याशिवाय नीट टाकून देऊ नका. जगाजवळ नाहीये ते, जगाजवळ नाहीये मंडळी. आणि हे सगळं पाथेय आमच्यापर्यंत आलेलं, विरासत आमच्यापर्यंत आलेली, धरोहर आमच्यापर्यंत आलेलं, हे आम्हाला संपूर्ण जगाला वाटायचं असेल तर पुरेपुरे आता शब्दांचे खेळ, पोकळ तत्वांचा पुरे डामडवलं, ताकद नसेल तर कोणी ऐकत नाही. आता कुठेही गेलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंच केलं असं म्हणायची पद्धत आहे. तुमची इच्छा असो नसो. एक मोठं उदाहरण देतो. खूप मंडळी भेटायची वर्षांची मला, आणि त्यांच्याशी बोलताना मी म्हणायचो की अरे ते जे ढाचा आहे तो शिवसेनेनं पाडला असं लोक म्हणतात. काही नाही, आम्हाला माहिती सगळं. म्हणजे काय? तुम्हीच पाडला. मी सांगतोय नाही तरी आम्हीच पाडला. ते म्हणतात आम्ही पाडला तरी लोक म्हणतात तुम्ही नाही पाडला. याच्यात सगळं रहस्य आहे. मला याच्यात हे नाही करायचं की शिवसेना म्हणजे काय, भाजप म्हणजे काय, असं मी बोलत नाही आता. कुणी काय उद्योग केला कोळगे साहेब हे लोक बरोबर ओळखतात, तुम्ही किती लपा.
नाही लाभता येत. आणि त्यामुळे कोण काय वाटू शकतं, कोण काय देऊ शकतं याचा जगाला परिचय झालेला आहे. माझ्या हातात एक पुस्तक आहे, त्याच्या आधाराने मी थोडीशी माहिती वाचित समजून सांगणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग याची काही प्रती मी आणल्यात, मी आमच्या पाठक साहेबांकडे देणार आहे. ते काही मुद्दाम तिथल्या कार्यालयातून विक्रीसाठी म्हणून पाठवले, आवश्यक वाटलं तर घ्या. परंतु त्यातल्या काही भाग जाणीवपूर्वक आपल्या कामावर मला करायची इच्छा आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सगळ्यात अग्रेसर संस्था काँग्रेस होती. पुढचं वाक्य वाईट आहे, आवडो न आवडो, तिचे शेवटचे नेते महात्मा गांधी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा खूप पुढचा भाग आहे. आता गांधीजी राजकारणात आले ते 1920 ला असहकार युगात, आणि मी गोष्ट सांगतोय 1908. आणि ह्या 1908 ला जे घडलं आहे त्याचे संदर्भासहित या ठिकाणी दिलेलं आहे. मी तुम्हाला विनंती करीन की हे पुस्तक निदान एकदा वाचायला हरकत नाही. जे जे वाक्य लिहिले त्या वाक्याच्या पुढे पुस्तकाचा क्रमांक आणि पान क्रमांक असं दोन्ही दिलेलं आहे. अभिलेखागार जे असतं भारत सरकारचं किंवा संघाचं किंवा अन्य संशोधन संस्थांमधलं, त्याचे संदर्भ इथे आहेत. 1908 ची गोष्ट आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या संबंधात माहिती मिळाली आहे. याच दरम्यान केशवरावांनी एक गावठी अग्निगोलक म्हणजे बॉम्ब बनवून रामपायलीतील आरक्षकांच्या कोठीवर म्हणजे पोलीस चौकीवर टाकला. बॉम्ब टाकला कशासाठी? खेळ म्हणून. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग कुठला आलाय? बॉम्ब टाकला तरी नाही. आणि जे आमच्यावर आक्षेप घेतात त्यांच्याबद्दल सगळ्यात शेवटी वाचून दाखवणार आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला ज्यांनी विरोध केला ते आमच्यावर आक्षेप असा घेतात की तुमचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग कुठे आहे. तुम्ही उघड विरोध करता प्रत्येक गोष्टीला. आम्हाला तर जाऊ द्या, आम्हाला विरोध करणं तुम्हाला शक्य नाही. पण सगळ्या हिंदुस्थानातल्या चांगल्या गोष्टीला विरोध करणारी जी माणसं आहेत ती आमच्यावर आक्षेप घेतात. म्हणून तुम्हाला पहिला वाचून दाखवलं. 1908 ला 1889 चा जन्म आहे. आता वय त्यावेळेला किती? 19. याचं कारणच आहे, पैलवान माणूस आहे. पुढे 1914 ला इंग्रज सरकारनं भारतातील राजनैतिक अपराध्यांची एक सूची प्रसिद्ध केली. त्यात क्रांतिकारी संघटना व ज्यांना विस्फोटक बनवता येतात अशांचीच फक्त नाव होती. त्यात हेडगेवार यांचे नाव होते. राजनैतिक ज्यांच्याकडे ताकद आहे अशा माणसाचा पुढे प्रवास सुरू झाला. आणि गंमत अशी की 1920 ला काँग्रेसचं अधिवेशन नागपुरात भरलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार काँग्रेसच्या अधिवेशनाचे, त्यावेळेला संघ जन्मलेला नव्हता, संघाच्या जन्मापूर्वी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये व्यवस्था विभाग प्रमुख होते. आणि व्यवस्था विभाग प्रमुख म्हणजे काय असतं आमच्या एखाद्या शिबिरात होऊन बघा म्हणजे कळतंय. त्याच्यानंतर 8 दिवस झोप येत नाही, आधी येत नाही. हेतू असा की त्या एवढ्या मोठ्या अधिवेशनाचे स्वयंसेवकाचे प्रमुख होते. आणि 1922 ला मध्य प्रांत म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड वराड म्हणजे वराड, मध्य प्रांत आणि वराड या प्रांताचे ते जनरल सेक्रेटरी होते, संयुक्त प्रांताचे सरचिटणीस. आणि त्यांना पुन्हा आताच्या सारखं राग नाही म्हणायचा, उपचिटणीस, डेप्टी चिटणीस, आणखीन चिटणीस असं काही नव्हतं. एकट्यावर भार असायचा. त्यामुळे ते मानाचं पान नव्हतं, खस्ता खायचं पान होतं. त्यांच्यावर निर्बंध घातले गेले. 23 फेब्रुवारी 1921 ला जिल्हाधिकारी सिरियल जेम्स यांनी डॉक्टरांवर 144 कर्माखाली निर्बंध घातले. आणि त्यांनी काय म्हटलंय? I hereby require you to refrain from attending, holding and otherwise being concerned in any way in any public meeting or public assembly for 5 or more persons for the period of 1 month from the date hereof. तुमच्यावर बंधन आहे, सार्वजनिक जीवनात भाग घ्यायचा नाही.
या निर्बंधानुसार त्यांना लोकांसमोर बोलण्याची ही चोरी होती. डॉक्टरांनी ही आज्ञा अर्थातच धुडकावून लावली. त्यामुळे सरकारने 1921 मध्ये त्यांच्यावर खटला भरला. प्रथम नागपूरचा न्यायाधीश सिराज अहमद यांच्याकडे आणि नंतर न्यायमूर्ती स्मेली यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या वेळेला हेडगेवारांनी जे विचार व्यक्त केले तिथे आपल्याला हे विचार स्पष्ट होईल की भारत स्वातंत्र्य लढ्यात म्हणजे संघ स्वातंत्र्य लढ्यात होता की नव्हता. विचार लिखी दिलेत हेडगेवारांनी, वकील नाही लावला, लिखित स्वरूपात मांडले. पहिला मुद्दा, हिंदुस्थानात एखाद्या हिंदी माणसाच्या कृत्याचा न्यायनिवाडा करण्याचा आव एखाद्या परक्या राजसत्तेने आणावा हा मी माझा आणि माझ्या देशाचा महान अपमान समजतो. 2, हिंदुस्थानात एखादी न्यायाधिष्ठित अशी राजसत्ता अस्तित्वात आहे असे मला वाटत नाही. आमच्या इथे जे काही आहे ते पाशवी शक्तीच्या बळावर लादलेली दंडुकेशाही, कायदा ही तिची बटीक असून न्यायासने ही तिची खेळणी आहेत. 3, माझ्या देशबांधवांच्या मनात आमच्या दीन मातृभूमीविषयीचा उत्कट भक्तिभाव प्रदीप्त करण्याचा, भारत हा भारतीयांचाच आहे हे तत्व त्यांच्या अंतःकरणावर बिंबवण्याचा मी प्रयत्न केला. 4, एखाद्या भारतीयाला राजद्रोही झाल्या वाचून ही राष्ट्रभक्तीची तत्वे प्रतिपादता येत नसतील तर स्वतःला भारताचे राज्यकर्ते म्हणविणाऱ्यांनी आपले चंबुकबाळे आवरण्याची घटिका आता भरत आली आहे असे खुशाल समजावे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 27 वर्ष हेडगेवार कोर्टात आपली जबानी देत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही. हे जळजळते निखारे हाती पडल्यावर न्यायमूर्ती स्मेली उद्गारले, यांच्या मूळ भाषणापेक्षा म्हणजे तिकडे केल्यापेक्षा हे समर्थनच अधिक राजद्रोह पूर्ण आहे आणि म्हणून डॉक्टरांना 1 वर्षाचा सश्रम कारावास ठोठावण्यात आला. हा पहिला कारावास आहे. त्याच्या आधी त्या बॉम्ब मधून असे सुटलेत, ते कळलंच नाही कुणी कुठे काय फेकला ते. त्याचं कारण असं होतं की शाळेत जे पर्यवेक्षक आले त्यावेळेला यांनी फक्त 1400 विद्यार्थ्यांना संघटित केलं होतं. मॅट्रिकला असताना 1400 विद्यार्थ्यांना संघटित करून पर्यवेक्षक आला की वंदे मातरम म्हणायचं, भारत माता की जय म्हणायचं, एवढंच. तिथून प्रारंभ आहे तो इथपर्यंत आहे. 1 वर्षाचा सश्रम कारावास आहे. पंडित नेहरू आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, जेव्हा हेडगेवार पुन्हा कामाला लागले त्यावेळेला पंडित नेहरू काय म्हणतात हे आवश्यक आहे. पण त्याच्या आधी आणखी एक रेफरन्स सांगितल्याशिवाय राहत नाही. पंडित नेहरूचे वडील काय म्हणतात, सभ्य भाषेत बोलायचं तर तेच सांगतो, कारण ते रेकॉर्डिंग होत आहे ना, ते बरं वाटत नाही असं काही वेळावाकडं बोलणार नाही. पुन्हा सुधाकर राव आहेत ते म्हणजे तुला इतकं विचित्र कोणाला बोलायला सांगितलं होतं. म्हणून त्यांचे वडील तिथे होते. कुठे 12 जुलै 1922 ला हेडगेवार कारागृहातून सुटून आल्यावर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या समारंभाला ना भा खरे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू आणि हकीम अजमल खान या दोघांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कुठे स्वातंत्र्य लढत सोबत कुठच नाही. येणं समजायला का मला काय चेष्टा आहे. अरे तुमचे वडील होते ना तिथं सत्काराला, हकीम अजमल खान आहेत ना सत्काराला, पण स्वातंत्र्य लढत सहभाग नाही. अरे वा, किती चेष्टा कराल. आणि म्हणून मध्यंतरी एका तरुण युवा कार्यकर्त्याचं वुड बी प्रेसिडेंट काहीतरी वेडी वाकडी वाक्य छापून आली, त्याच्यावरती माझ्याकडे पाठवण्यात आले की याच्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे. मी म्हणाले त्याला जितकं जास्त बोलता येईल तितकं बोलू द्या, कारण तो आपला स्टार प्रचारक आहे. तो जितकं वेळाकडे बोलेल तेवढा संघ वाढत राहील, कारण आपली माणसं बोलतच नाही. त्याच्यापेक्षा ते बोलतात आणि लोकांना माहिती असते की ते बोलताय याचा अर्थ ते खोटं बोलते. संघ कसा आहे ते लोकांना त्यांच्याकडून कळतं, त्यामुळे ते बोलू द्या. असंच काहीसं मला या ठिकाणी वाटतं की एवढा मोठा सहभाग आणि मग सार्वजनिक सगळं जीवन सुरू झालं. पंडित नेहरूंचा प्रवेश होतो, गांधीजींचा प्रवेश होतो आणि त्यावेळेला हिंदूंना बाटविण्यात अग्रेसरत्व दाखवल्यामुळे मौलाना ही पदवी मिळालेले गृहस्थ आणि आपण कुणीतरी वेगळे आहोत ही भावना बाळगणारे लोक यांच्यात नेहरू काम करत होते. त्यावेळेला नेहरूंची रीडिंग काय आहे ती कानावर मुद्दाम घालतो, म्हणजे पुढचा सगळा प्रवास कळेल. नेहरू म्हणतात आत्मचरित्रात, धार्मिक प्रवृत्तीकडे ओढा नसलेले पाश्चात्य वळणाचे अनेक मुसलमान दाढ्या वाढवू लागले होते आणि खिलाफतीच्या नावाखाली गोळा झालेले. मला पुढचं सांगायचंय, आधीच जाऊ द्या.
मुसलमान हे माझा टार्गेट नाहीये. पुढचं महत्वाचं आहे, ती आमच्या विरोधकांची परंपरा आहे आणि ती स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून आहे. डॉक्टर साहेब, कोणती आहे ती परंपरा? खिलाफतीच्या नावाखाली गोळा झालेले 80 लक्ष रुपये त्यावेळेचे त्यांच्या हाती पडले होते. आता त्याचाच उपयोग हिंदू विरुद्ध करण्यास ते मोकळे झाले होते. हे पंडित नेहरू लिहितात. आणि मग दंगलींचा जो प्रारंभ होतो तो 1920 ते 1930 या काळामध्ये भयंकर दंगली आहेत. भयंकर दंगली. डॉक्टर हेडगेवारांची या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे, म्हणजे मग त्या दंगलीच्या पुढचा भाग मी खेचतो. डॉक्टर हेडगेवार माहितीये का तुम्हाला गांधी दिन साजरा करायचे? गांधी दिन, कारण ते मध्य प्रांत काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी होते आणि गांधीजींच्या जीवनाकडे पाहून बाकीच्या काँग्रेसवाल्यांनी वागावं असा उपदेश हेडगेवार करतायत गांधी दिनाच्या निमित्तानं. आणि खूप पुढचा एक संदर्भ आत्ताच सांगून टाकला पाहिजे. सांगलीला महात्मा गांधींच्या जन्मदिवशी एक कार्यक्रम होता. काँग्रेसवाल्यांनी इच्छा अशी व्यक्त केली, 60च्या दरम्यानची गोष्ट आहे, की गोळवलकर गुरुजी आणि गांधीवर बोलावं. काशीनाथ पंतली यांच्याकडे तिथले संघचालक होते, त्यांच्याकडे लोक गेले आणि म्हणाले की ते गोळवलकर गुरुजी बोलतील का? त्यामुळे बोलतील, पण त्यांनी काय बोलावं हे तुम्ही सांगायचं नाही. हो, गुरुजींच्याकडे काशीनाथ पंत गेले, तिथे गांधीजींवर सांगलीमध्ये बोलायचे. सांगली, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र, तिथं बोलायचंय. गुरुजी आले, बोलले आणि त्याचं हेडलाईन आहे, भाषण जशाला तसं शब्द छापलेले गुरुजींच्या चरित्रात. 52 कशी नेतृत्वाचा भारतीय आदर्श महात्मा गांधी. आमची ही भावना आहे आणि म्हणून प्रातस्मरणातही गांधीजी आहेत. आम्ही चेष्टा म्हणून घालत नाही. आणि त्यामुळे ही जी परंपरा आहे आमची, विरोधक हा शत्रू नसतो, विरोधक असतो, स्पर्धक असतो. वर्गात नाहीत का पोरं एकमेकाचा 1-1 मार्क 2-2 मार्काने एकमेकाला कितीतरी कॉम्पिटिशन चालतेच नाही. तशीच आमची भावना आहे. समाजात एक देशात राहायचं असेल तर मला असंच करायला पाहिजे. मला हे सांगू द्या की त्याच्यानंतर मग जेव्हा संघ 1925 ला स्थापन झाला मोहिते यांच्या वाड्यामध्ये, तेव्हा संघाची प्रतिज्ञा सुरू झाली आणि त्या प्रतिज्ञेचं वाक्य पहिलं असं असायचं, देशाला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे. संघ कशासाठी? देशाला स्वतंत्र करण्यासाठी. आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही. किती चेष्टा करतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा काँग्रेसने आंदोलन सुरू केलं तेव्हा संघवाले त्याच्यात गेले, कारण सगळे काँग्रेसवालेच होते. वेगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने काही करायची गरजच नव्हती. स्वतः जर हेडगेवारच काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते पत्रकच काढायचे, चला ज्याला ज्याला जायचंय ते जा. आंदोलनात जायचे, लाठ्या खायचे, गोळ्या खायच्या, घालायच्या, सगळं जे जसं जमेल तसं. वैशिष्ट्य असं एकच गोष्ट आम्ही पाळली आणि त्याच्यामुळे आम्हाला सुधाकरराव मिळाले, त्याच्यामुळे रमणजी मिळाले. ते असं की आम्ही आमचं पॉवर हाऊस कधी बंद केलं नाही, संघाची शाखा. आणि लोकांचा आक्षेप नेमका तिथेच असतो हा समजून घ्या. तुम्ही शाखा बंद करून मग स्वातंत्र्य लढ्यात का नाही गेले? लोकांचं पिन पॉइंटेडली लक्ष तिथं असतं. तुमचं पॉवर हाऊस कसं बंद पडेल याच्या मागे लोक असतात. आम्ही ते केलं नाही. कार्यक्रम कोणता येऊ, आंदोलन करायचं का करू की, गोरक्षण करायचं का करू की. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. आता नागपुरात मीठ कुठून आहे ना? बरं, गांधीजी तर एकूण किती माणसं घेऊन गेली? का हो, तुम्ही शाळेत शिकले, किती माणसं घेऊन गेले असतील दांडी यात्रेला? आकडा सांगा की 1 लाख, 2 लाख, 4 लाख. तुम्ही जो आकडा सांगाल त्याच्यावर मी मोठा आकडा सांगणार आहे. 1 लाख 79 माणसं घेऊन गेली. आणि नागपुरात जाऊन आमच्या मंडळींनी सत्याग्रह केला. 1,500-2,000 तर तुरुंगात गेले. नाव कुणाचं? मिठाचं, जंगलाचं नाही. आणि स्वातंत्र्य लढ्यात तुमचा सहभाग
काहीच नाही. हाच चेष्टेचा सूर सतत चालू आहे. आणि त्याच्यातही पुन्हा डॉक्टर निघाले नागपूरहून, आले पुसदला, त्याची तिथं जंगल होतं. यवतमाळ जिल्ह्यात जंगल खूप आहे. आपण कधी गेला तर अजूनही यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त जंगल आहे हिंदुस्थानात, आपल्या महाराष्ट्रात खूप चांगले आहे. टेकड्याचा प्रदेश आहे. सांगायचा हेतू असा की तिथे ते असे रस्त्यावरून जात होते त्या गवत कापाच्या दिशेला, मध्येच एक खाटीक तिथे उभा राहिला. रस्त्यात नेहमीप्रमाणे ठरवून गायला मारणार. हेडगरांनी त्याचा हात धरला, म्हणाले तू मारू नको, हिचे काय पैसे असतील तुम्ही देतो. केवढ्याची गाय तुझी? तो म्हणला नाही. म्हणून 10, 20, 30 इथपर्यंत वाढवली, पण तो काय देईना. तो म्हणला मी इथंच मारणार, मी तुम्हाला विकणार नाही. ते हेडगेवार होते, त्याने त्याचाही हात धरला आणि गाईलाही धरला. ते म्हणले आधी तू मला मारून दाखव, मग गाईला मार. आणि ही हमरी तुमरी आल्यानंतर मग पोलीस धावून आले आणि मग पोलिसांनी दोघांनाही दम दिला की भांडण थांबवणार नसाल तर दोघांनाही अटक करतो. हेडगेवार म्हणले आता उचलून ने, नाहीतरी थोड्या वेळाने नेणारच आहेत. उचलून नेणार म्हणल्याबरोबर मुसळाला मानणारे निघून गेले. गाय तिथेही वाचवली. सांगायचा हेतू असा की संघर्षासाठी कोणी कमी पडत नाही, पण कधीतरी समजून पण घ्याल की नाही भावना या देशातल्या लोकांच्या. संघाचे स्वयंसेवक संस्थागत भावना दूर ठेवून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. 1932 ला गोलमेज परिषद भरली. तिथे पहिल्यांदा तिकडे लंडन मध्ये पाकिस्तानची मागणी पुढे आली आणि मुस्लिम बहुसंख्याक प्रांतांचं मिळून स्वतंत्र राष्ट्र झालं पाहिजे अशी मागणी केली. तिथून तो सगळा प्रारंभ झालेला काळ. आणि म्हणून या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायचा हा दुसरा पैलू आहे. जसं इंग्रजांच्या विरोधात लढायचंय, त्यांना मुस्लिम लीगच्या विरोधात लढायचंय, मुसलमानांच्या विरोधात नाही. लक्षात घ्या. कारण मुसलमान कोण आहेत हे आम्ही ठरवून टाकले. पूजीने मोहनजींनी पूर्व सांगून टाकलं. डीएनए एकच आहे ना हो. आणि त्याच्या पुढचं वाक्य माझं आहे. कोणी चॅलेंज करायचं असलं तर करा. कोणता मुसलमान असा आहे की जो कुराण वाचलं, आवडलं, छान वाटलं म्हणून मुसलमान झाला, असा एक मुसलमान दाखवा. आम्ही दाखवतो. हिंदू तत्वज्ञान आणि व्यवहार आवडला म्हणून ज्याला भारत कधीही पाहिला नाही अशी जवळजवळ 40 लाख माणसं आज युरोप आणि सगळ्या ह्या प्रदेशात आहेत. आणि त्यांच्यामध्ये काम करणारी 17 माणसांची परवा बैठक आमच्या जालन्याला झाली. त्यातली 2-3 माणसं मला मुद्दाम भेटायला आले होते, म्हणून मला हे कळलं. प्रचारक ज्यानं हिंदुस्थानही कधी पाहिला नाही, तो मनुष्य तिथे जन्मलेला हिंदू तरुण पोरे आहे, प्रचारक म्हणून निघालाय. 17 जण आहेत. आम्ही आमच्या व्यवहारातून सिद्ध करतो. उठल्या सुटल्या हेडगेवारांचं नाव घेऊन आम्ही नाही सांगत बघा ते किती मोठे होते म्हणून आम्ही मोठे. त्यांची पुण्य आम्ही खात नाही. इथं बसलेला कोणीही हेडगेवार कोळवळकरांची पुण्याई खात नाही. जो तो देशपांडे साहेब आपापली पुण्याई खातो. हे आमचं वैशिष्ट्य आहे. उठल्या सुटल्या ते काय म्हणाले माहिती का तुला? मी म्हणतो हे असं आहे. हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्यावेळेचा हा जो सुरू झालेला धिंगाणा आहे त्याच्यात एक दुसरा पैलू आता ऍड झाला. इंग्रजांच्या बरोबर अशा प्रकारे जी मुस्लिम लीग वाढते आहे तिच्या बरोबर संघर्ष करायचा असं दुसरं एक प्रकरण सुरू झालं. आणि म्हणून काँग्रेसच्या वर्किंग कमिटीनं जेव्हा पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला रावी नदीच्या किनाऱ्यावर घोषणा केली, त्याच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांनी पत्रक काढलं. पंडित नेहरूंच्या विरोधातच काढलं पाहिजे ना. पत्रक वाचून दाखवतो. यंदाच काँग्रेसने स्वातंत्र्य हेच आपले ध्येय निश्चित केले असून रविवार 26 जानेवारी 1930 हा दिवस सर्व हिंदुस्थानभर स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जावा असं काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने जाहीर केलंय. अखिल भारतीय राष्ट्रीय सभा ही आपल्या स्वातंत्र्य ध्येयाप्रत येऊन पोहोचली हे पाहून आपल्याला अत्यानंद होणं साहजिक आहे. आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या कोणत्याही संस्थेशी संबंध जोडणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व शाखांनी रविवार 26 जानेवारी 1930 या दिवशी सायंकाळी ठीक 6 वाजता
आपापल्या संघस्थानी आपापल्या शाखेच्या सर्व स्वयंसेवकांनी सभा भरवून राष्ट्रीय ध्वजाचे म्हणजे भगव्या झेंड्याचे स्वागत करावे. व्याख्यान रूपाने सर्वांना स्वातंत्र्य म्हणजे काय व हेच ध्येय प्रत्येकानं आपलं कसं ठेवलं पाहिजे हे विशद करून सांगावं. काँग्रेसनं स्वातंत्र्याच्या ध्येयाचा पुरस्कार केल्याबद्दल तिचे अभिनंदन करून समारंभ आटपावा. स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नाही. गुरुपौर्णिमेच्या उत्सवात पुढे डॉक्टर काय म्हणतात, जेलमध्ये जाणं हे आज देशभक्तीचं लक्षण झालंय. पण जो मनुष्य 2 वर्ष जेलमध्ये जाण्यास तयार असतो, आता इथे संघ सुरू झाला. पॉवर हाऊस, आमचं पॉवर हाऊसवर लग्न आहे, सगळं लक्ष आहे. जो जेलमध्ये जाण्यास तयार असतो त्याला जर बायका पोरांची व घरादाराची 2 वर्षे सुट्टी घेऊन देशात उदयोन्मुख संघटनेचं कार्य करण्यास तयार हो असं म्हटलं तर कोणी तयार होत नाही. असं का बरं व्हावं? तर देश स्वातंत्र्य हे वर्ष 6 महिने कार्य करून नव्हे तर वर्षानुवर्ष सतत संघटनेचं कार्य केल्यानंच मिळू शकतं. ही गोष्ट समजून घ्यायलाच लोक तयार नाहीत. देशाचं स्वातंत्र्य असं काय चेष्टा आहे काय? संघटना बांधत 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 द्यावं लागेल. इंग्रजांच्या नाकावर टिचून संघर्ष करावा लागेल तर स्वातंत्र्य मिळेल. ही हंगामी देशभक्ती आम्ही टाकून दिल्या वाचून देशासाठी मरायची सिद्धता ठेवायची, पण देश स्वातंत्र्यार्थ संघटनेचे प्रयत्न करीतच जगायचे असा निश्चय केल्या वाचून देशात बरेच दिवस येणार नाहीत. ही वृत्ती तरुणात उत्पन्न व्हावी व त्यांची संघटना करावी हेच संघाचं ध्येय आहे. संघाची शाखा कशासाठी? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आणि आपल्याला असं लक्षात येतं की हजारो स्वयंसेवक मध्य प्रांतामध्ये कायदेभंगाला संघ संस्कारामुळे चांगलं यश आलं. त्यामुळे काही नावं सुद्धा आहेत. संघाचे सरसेनापती मार्तंडराव जोग कोण होता मनुष्य? असं तुमच्या डोक्यावर जर टमाटर किंवा काही दुसरं काही ठेवलं ना तर लाठीनं बरोबर टमाटरच उडवीत होते. आणि पुढचं वाक्य न ऐकण्यासारखं, एका काठीत गाढव ठार मारित होते. असली माणसं सत्याग्रहात गेली हो. त्याची सगळी यादीची यादी आहे. विठ्ठलराव घाडगे, सीताराम मेहकर, दादाराव परमार्थ, 1 ना 2 इथंच हेडलाईन आहे. हजारो स्वयंसेवक. आणि आता इंग्रज गुप्तचरांचा तुमच्याबद्दलचा रिपोर्ट आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की संघावर लक्ष राहू द्या. हे जरी वर 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 नुसतं ते हिंदू संघटन वगैरे म्हणत असले तरी असं इंग्रजांचा अनुमान आहे बरं. तरी हे देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठीच यांचा उद्योग चाललाय हे लक्षात ठेवा. असे गुप्तचरांचे रिपोर्ट्स आहेत. नागपूरची चिंता करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधली उपस्थिती होय. संघाचे नेते निश्चितपणे सरकार विरोधी आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत. म्हणून या आंदोलनावर कडकपणाने ध्यान ठेवणं आवश्यक आहे. आणि मग 1932च्या रिपोर्टमध्ये ते म्हणतात याकरता याच्यावर बंदी घालण्यात येत आहे, कारण हे संघटन दिवसेंदिवस राजनैतिक आंदोलनामध्ये भाग घेत आहे. म्हणजे काय? ताकद वाढली की आम्ही घुसलोच. आमचे लोक लिहित नव्हते. पाठकाने सांगितलं लिहा. ते म्हणजे शाखा तुला काय सांगितलं लिही. आता कोल्हापूरची म्हण इथे सार्वजनिक सभेत सांगत नाही. कोल्हापुरात मी राहिलो अनेक दिवस म्हणून तुला काय सांगितलंय. आता किती पुस्तक आहेत संघाच्या भांडारात सांगता येत नाही. परवा आम्ही नुसतं समरसता अध्ययन मंडळ काढले नाथांच्या नावानं. 1400 पुस्तकं गोळा झाली 2 दिवसात. आता विद्यापीठात आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत निवडा आणि समरसता या विषयावर तुम्ही PhD करा. आमचे डॉक्टर नितीन साळुंके या ठिकाणी आहेत. तुळजापूरचेच राहणारे आहेत. त्या समरसता अध्ययन मंडळाचे सेक्रेटरी आहेत. नंतर तुम्ही त्यांना जरूर भेटा. सुरू झालंय काम. होईल हळूहळू त्याला उठाव मिळेल. सांगायचा हेतू असा की आम्हाला थोडंसं अंगात बळ आलं, माणसं 4 दिसायला लागले की आम्ही नवीन क्षेत्रात प्रवेश करतोच. कारण कोणतंही क्षेत्र रिकामं सोडायचं नाहीच आहे. आणि त्यामुळे पहिलं क्षेत्र निवडलं ते स्वातंत्र्याचं आहे. माझं विधान मी पुन्हा करतो. पहिलं क्षेत्र निवडलं ते स्वातंत्र्य मिळवण्याचं. नंतरच्या काळात हळूहळू पाठीमागून एक येत राहिले. त्याच दरम्यान बाळासाहेब देशपांडे सापडले तुरुंगात. त्यांना फाशीची शिक्षा झाली संघ स्वयंसेवक. कारण त्या चिमूरच्या खटल्यामध्ये त्यांनी ते काहीतरी बँक बिंक उडवून दिली होती. त्यांना फाशी शिक्षा झाली.
पण ते काहीतरी प्रकरण झालं, सरकारकडून काहीतरी रद्दबादल झालं, खेडेकरांनी प्रयोग केले आणि ती शिक्षा रद्द झाली. रिक्षा रद्द झाल्या बरोबर, म्हणजे आमची शिक्षा रद्द झाल्याबरोबर असं काय करावं? वनवासी कल्याण आश्रम. किती क्षेत्र आहेत माहित नाही. आमचे कट्टर विरोधक महाराष्ट्रातले प्रत्येक ठिकाणी काड्या लावणारे, आग लावणारे, त्यांच्या भाषेत सांगतो, यांची औरस संततीच 92 आहे, अनौरस किती आहे कुणाला माहिती. असा संघाबद्दलचा त्यांचा कॉमेंट आहे. हे काही बी होते, समुद्रात, हवेत, हिमालयात, पायथ्याला, नदीत, कुठंच नाही लावू देत का? तर पुरात लावू शाखा. आम्हाला चॅलेंज कोणी करूच नाही. हा, संकट नाही आला तर मात्र मग आम्ही थोडस असं असतो, किंचित कलून बसतो. काहीतरी आलं म्हणलं की अरे कोळवी तुला माहिती, हे माहिती का? असं कसं काय झालं? चल बरं, त्याला भूक लागलेली आहे, घरात बायकोची किरकिर चालू आहे, पोट्टे किरकिर करायला लागली, तर तडाक निघाला की ते काय, ते आधी सांग काय झालं, काय झालं, काय झालं. याला आम्ही संघ म्हणतो. आणि म्हणून पहिलं काम हातात घेतलं होतं स्वातंत्र्याचं, हे आम्ही विसरत नाही. 1938 साल आलं, लाहोरचा संघ शिक्षा वर्ग आला आणि त्या लाहोरच्या संघ शिक्षा वर्गाच्या निमित्तानं खूप काही सांगण्यासारखं आहे. तिकडे एका शहरातून 50 प्रचारक बाहेर पडायला लागले, कारण समोर दिसायला लागला सगळा धिंगाणा मुस्लिम लीगचा. आणि त्याच्या तोंडावर जर काम करायचं असेल तर आपल्याला इथला हिंदू समाज वाचवावा लागेल. आणि महाराष्ट्रातून प्रचारकाच्या झुंडीच्या झुंडी, त्यातल्या अनेक प्रचारकांना मी प्रत्यक्ष भेटलोय. माधवरावमुळे आपल्यापैकी पण कदाचित माधवरावमुळे पाहिलंय ना, पंजाब प्रांतात प्रचारक होते. या सगळ्या मंडळींनी पंजाब प्रांतात काम सुरू केलं. इन शॉर्ट सांगायचंच तर आम्ही त्यावेळेला 500 स्वयंसेवकांचं बलिदान देऊन जवळजवळ 4 लाख हिंदूंचे प्राण वाचवले. त्यातला एक स्वयंसेवक जागेवरून हलत नव्हता, कार्यकर्ता हलत नव्हता, कारण गोळवलकर गुरुजींनी सांगितलं होतं, शेवटचा हिंदू तिथे असेपर्यंत तुम्ही हलायचं नाही. आणि मग जिनांच्या मागणीवर महात्मा गांधींच्या ज्या प्रतिक्रिया त्या मुद्दाम वाचून दाखवल्या पाहिजेत. हेडगेवार काय करतायत आणि गांधी काय करतायत. Partition of India means patent untruth. My whole soul rebels against the idea. To assent to such a doctrine is for me denial of God. Harijan, 14 एप्रिल 1940. I consider the vivisection of India is sin. हिंदुस्थानचं विच्छेदन हे पाप आहे असं मला वाटतं. If Pakistan is an article of faith with him, म्हणजे जिन्ना, in the indivisibility of India is equally an article faith for me. हरिजन 1942. पाकिस्तान हे जर जिनांचं श्रद्धे असेल तर हिंदुस्थानाची अविभाज्यता हे माझंही तसंच श्रद्धे आहे. लाहोर ठरावानंतर एका आठवड्यानं 30 मार्चच्या हरिजनमध्ये गांधीजींनी म्हटलं, मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे, परंतु हिंदू मुसलमान ऐक्य साधण्यासाठी मी कोणाकडेही हिंदू म्हणून गेलो नाही. माझ्या हिंदुत्वाला करार मंजूर नाही. आता हेच गांधी पुढे कुठे गेले, कसं करायचं? लिहून दिलं, तुकडे करून टाकले. आम्ही मात्र गोळवलकर सेना आणि जिन्ना सेना लढत राहिलो. त्यातली वर्णन मला सार्वजनिक सभेत वाचता येत नाहीत. याचं कारण असं की ते वाचायला लागलो, माझं सगळं गच्च भरून जातं आणि मी ओशाळल्यासारखा ओक्साबोक्सी रडायला लागतो. कल्पना नाही करता येत की जाहीर करायचं की तुझ्या घरातले लेकर बाळा बायका पोरा मी ओढून देणार आहे उद्या, आणि आमच्या समोर त्याला ओढून द्यायचं बलात्कार करायचे. एक नव्हे, 2 नव्हे, शेकडा नव्हे, हजारो कार्यकर्त्यांची घर अशी आमची उद्ध्वस्त केली. घरादारात जाळणं तर चिल्लर गोष्ट हो. लेकर बाळा भाल्याच्या टोकावर ठेवल्यासारखी खेळायची, भरभर भरभर फिरवायची, का हिंदू आहेत म्हणून. असे 1-2 प्रसंग नाही. रेल्वे चाललेली असली तर रेल्वे थांबायची, ड्रायव्हर सोडून सगळेच्या सगळे माणसं कापून टाकायची, रक्ताच्या चिळकंड्या आणि रक्ताचे सगळे पाट बाहेर वाहत राहायचे, आणि तशी रेल्वे फक्त गार्ड घेऊन त्या दिल्लीच्या स्टेशनात हजर व्हायचा. मला असं वाटतं एवढं वर्णन पुरे आहे. मला सांगायचं हे आहे. आणि अशा वेळेला गांधीजी उपदेश करतात की तुम्ही मेलात तरी चालेल, पण प्रतिकार कशा करू नका, तुम्ही हातात हत्यार घेऊ नका. गांधीजींचा उपदेश आहे.
आणि ते म्हणतात की काहीही करून या वेळेला तुम्ही प्रतिकार करायचा नाही. मिळाला तरी चालेल. आपण जर गांधीजींचा सिनेमा पाहिला असेल तर ते आपल्या लक्षात येईल. 1942च्या आंदोलनात संघ जागोजाग होता, विभिन्न ठिकाणावर अटक करण्यात आली आणि ज्यांना ज्यांना तुरुंगात शिक्षा भोगली त्यांची नावं या सगळ्याच्या सगळ्या उपलब्ध आहेत. वेळ असा कितीतरी होत जाईल. आता जी माणसं आमच्यावर आक्षेप घेतात, म्हणून माझं याच ठिकाणी कॉमेंट आहे, होय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालोच असू तर आम्ही झालो, तुम्ही झालो की नाही याच्याबद्दल आम्ही आता तुम्हाला शंका विचारतो. जर श्रेष्ठता ठरवायचीच असेल तर बळी आम्ही गेलो. राजगुरू मोहिते शाखेचे स्वयंसेवक होते हे विसरत नाही आम्ही. भगतसिंह आम्हाला भेटून गेले हे आम्ही सांगत नाही. मला हे सांगितलं पाहिजे, राजगुरू स्वयंसेवक आहेत मोहिते शाखेचे, नागपुरातल्या डॉक्टरांशी चांगला स्नेह आहे, ज्यांच्या नावाने सगळीकडच्या सगळ्या क्रांती दिन म्हणून साजरे होतात, ती माणसं आपली आहेत. काँग्रेसच्या अधिवेशनात जर झेंडा फडकवता नाही आला तर किसन सिंग राजपूत आमचा उभा राहतो, 80 फुटावर उडी हाणतो, तिथला झेंडा फडकवून मगच खाली उतरतो. सगळे काँग्रेसवाले धावतात आणि ज्या क्षणी त्यांना कळतं की हा काँग्रेसवाला नाही, हा संघवाला आहे, त्या क्षणी आणलेलं बक्षीस तसंच परत घेऊन जातात. काय आमच्याबद्दलच्या तुमच्या भावना आहेत? ह्या एका पुस्तकाबद्दल मी वाचून थांबवतो. स्वातंत्र्य लढ्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग, डॉक्टर गिरीश आफळे. दुसरं एक पुस्तक आहे, विशेषतः तुम्ही मंडळीने वाचावंच लागेल, डाव्यांचा खरा चेहरा, माधव भंडारी. आग्रहपूर्वक वाचा. 1911 मध्ये हा पत्त्याचा बंगला कोसळला. 1991 ला कोणता? कामगार आणि ते काय काय एकत्र होऊन त्याला करायचं होतं ना, सगळं कोसळलं. 70 देश सगळे फिसकटले आणि त्या भूभागावर 15 राष्ट्र निर्माण झाली. सोव्हिएत संघाचा वारसा रशियाकडे आला. त्या रशियानं जॉर्जियाला पराभूत केलं आणि वर्तमानात युक्रेनला धूळ सारण्याचीच या वारसदारांची इच्छा आहे. म्हणजे बोल्शेविक क्रांतीपासून एक राक्षस जन्माला आला आहे असेच म्हणले पाहिजे. म्हणून माधव भंडारी यांना राक्षस म्हणतात, हे लक्षात घ्या. राक्षस. मला हे या ठिकाणी सांगू द्या, 1935 पासून काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या पक्षाला आतून उद्ध्वस्त करायचं धोरण भारतीय कम्युनिस्टांनी राबवलं. परिणामतः जयप्रकाश नारायण यांनी सात्विक संताप व्यक्त केला. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी तर इकॉनॉमिक आफ्टर मार्क्स हे अत्यंत मौलिक पुस्तक लिहून मार्क्सवादावर तसंच सोव्हिएत धोरणावर परखड टीका केली. या घटनांचाही उल्लेख नव्या पिढी समोर आला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल की नंतर स्टॅलिनलाच हाकलून दिलं रशियानं, ते तिसरीकडे जाऊन मेलं ते. पण मला हे सांगितलं पाहिजे की कसा असतो हा व्यवहार. थोडस वाचून दाखवतो म्हणजे समाप्तीकडे वळतो. रशियात व्यवहार कसा होतो? एकतीसावं कबुली पत्र तर आजही मी स्वाक्षरी करून घ्यावं असा तुमचा घोषा आहे. तुरुंगात एकाला डांबले, विरोधकाला, कम्युनिस्टच आहे तो, त्याला म्हणतात कबुली जबाब दे, माझं चुकलं म्हणून. याच्यावर तो लिहितो आपल्या चरित्रात. काय लिहितो? 31वं कबुली पत्र तर आजही मी स्वाक्षरी करून द्यावा असा तुमचा घोषा आहे. माझ्या आयुष्यातल्या संध्याकाळी तरी मला असत्य कथन करण्यास भाग पाडू नका हो. जेलर थंड डोक्यानं रुबाशेवला सांगतो, मित्रा तू म्हणतोस ते वास्तव आहे. जेलर सांगतोय त्या रुबाशेवला, तू म्हणतोस ते वास्तव आहे. आजच्या कबुली पत्रासकट जी कबुली पत्रे आम्ही तुझ्याकडून घेतली ती सर्व बोगस आणि खोटी आहेत हे मी नाकारत नाही. पण आपली पार्टी आणि आपलं सरकार कुणावरही अन्याय करीत नाही हे जगाला कळवण्यासाठी अशी कबुली पत्रे आवश्यक आहेत ना. आता आजच्या पत्रावरही सही कर, म्हणजे मी तुला वचन देतो की तुला फासावर दिल्यानंतर सोयीस्कर वेळ पाहून आम्ही जगाला नक्की सांगू की रुबाशेव निरपराध आणि निर्दोष होता फाशी दिल्यावर. याला कम्युनिझम असं म्हणतात. आणि या मंडळींनी 1942 ला
विरोध केला, आंदोलनात आलेच नाहीत. आम्ही सहभागी झालो तरी आमचा सहभाग नाही. आणि यांनी विरोध केला आणि म्हणून एक सूत्र इथे संघवाले जर सगळे असतील तर त्यांना मी देऊन ठेवतो, किंवा परिवारातले. आपल्या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायच्या फार भानगडीत पडत जाऊ नका. मग काय करा, आमचे शिवशंभूवाले इथे आहेत बसलेले. आम्ही आता ती मेथोडॉलॉजी सुरू केली, आम्हाला यश मिळते. प्रश्न विचारा, काही विचारा, काही येडछाप. मी त्याला असं वाटलं म्हणजे असं काय प्रश्न असू शकतो. आहे, माझा प्रश्न आहे, चल बोल. तुम्ही नाहीतरी गेली शेकडो वर्ष तसाच प्रश्न वेळासारखा विचारता आहात ना. प्रश्न विचारते, हेल्प वाटते. प्रश्न विचारता नाही आला आणि तुम्ही जर परत म्हणत नाही म्हणजे संघात कसं माहितीये का, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, तो लगेच दुसरा प्रश्न बाहेर काढतो. कारण त्याला समाधान करून घ्यायचंच नाही असं ठरवलेलं आहे. तुम्ही काही सांगा. आणि म्हणून आता त्यांचं अस्तित्व काही अंशी केरळमध्ये, त्रिपुरातून आणि बंगालमधून हाकलले. किती खोटेपणा कराल. ते जाऊ दे, लोकांच्या जीवनात मी माझ्या आयुष्यातलं सांगतो. काल म्हणजे काल, येस्टरडे, आज तारीख किती आहे, एक आहे ना, 31 काल. मी कसं भेट होतो, डॉक्टर अंबादास सकट यांची 5 कथा प्रसिद्ध करायच्या आणि त्याचं पब्लिकेशन आमच्या 3-4 हातानं होतं. स्थळ होतं गांधी भवन. सगळे नॉन पांडव होते. मी एकटा RSS वाला. त्यामुळे सकट सरांना थोडीशी मनातून धाकधूक होती की हे एकटं आता आपल्या कथेवर बोलणार, हे साहित्यिक नाही, हे त्याच्यात इंजिनियर, याला दगडमाती कळतं, बाकीचे काही कळत नाही. दोन्ही गोष्टी करून टाकल्या काळे साहेब तुमच्या वतीनं. बघा कसं करायचं आता. मला माहिती इथं कोणती गोळी लागते. ती पहिली गोळी हाडली आणि ती आम्हाला 1974 बाळासाहेब देवरसांनी दिली आहे. आरक्षण घेणारे ज्या दिवशी म्हणतील आम्हाला नको, त्या दिवशी आरक्षण थांबेल. तोपर्यंत न घेणाऱ्यांनी काही बोलायचं नाही. मी बोला. आता त्यांच्या चुंबळ सुरू झाली. हे काय सुरू झाला तडाखा. दुसरा फॉर्म्युला सोडून टाकला. चातुर्वर्ण चांगलं की वाईट आम्हाला नाही माहिती. गेली 150-200 वर्ष झाली या देशात त्याची चर्चा चालू आहे. निर्णय अजून तरी नाही लागलेला. मध्येच कुछ कोणाच तरी मनात येतच. पण म्हणजे कसं आहे की गुणवत्तेवर वगैरे मी तिथं घोषणा करून टाकली. अरे साहेब तुमच्या वतीनं चांगला असो नाही तर वाईट असो, आम्हाला ती परिभाषाच मंजूर नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हम नाही जानते. मी मांग आहे. मला तुमच्या चातुर्वर्ण्याचा काय म्हणून अभिमान वाटावा. तुम्ही मला मान किंवा शूद्र म्हणल्याबरोबर मला सगळ्याच्या सगळे माझी पूर्व परंपरा आठवते आणि सगळे छळ आठवतात. तुम्हाला वाटेल क्षत्रिय म्हणल्याबद्दल अभिमान, तुम्हाला वाटेल ब्राह्मण म्हणल्याबद्दल अभिमान, मला काय म्हणून वाटावा. आम्हाला ती टर्मिनॉलॉजीच नको. म्हणून चांगला असो अथवा वाईट असो आम्हाला चातुर्वर्ण मंजूर नाही. बर कधीतरी एकदा तिसऱ्या गोष्टीकडे वळा ना. कोणती की तिसरी गोष्ट मोठी मजेशीर आहे. मला या संदर्भात मुद्दाम मी सांगतोय या 3 गोष्टी. अरे 75 वर्षापूर्वी चातुर्वर्णीय गेलं, जाती व्यवस्था गेली, 75 वर्ष झाले. तुझा बाप मेला, तू मेला, तरी देखील तुम्ही मनुस्मृतीच सांगता. आमच्या या धाराशिव शहरात एक संविधान अभ्यास मंडळ चालतं. काही लोकांना माहित नसेल, आमचे जानराव सांगतील तुम्हाला. आम्ही संविधान शिकवतो. नाशिकमध्ये उद्घाटन करून आलो. 35 वकील होते परवा मागच्या आठवड्यात. संविधान अभ्यास मंडळ आम्ही सांगतो. कशासाठी. अरे आता संवैधानिक समाज व्यवस्था तयार आहे, तिचं पालन, तिचं शिक्षण लोकांना द्या. ते आमचं काम आहे. या ज्या म्हणजे आम्हाला दिलेलं काम आहे आमच्या जानरावनी की पांडव तुम्ही इकडं तिकडं टर करायची नाही. 59 शेड्यूल कास्ट आहेत, त्याच्यात मरा. आम्ही तेच काम करतो. त्या समाजापर्यंत संवैधानिक अधिकार पोहोचवायची जबाबदारी कोणाची. आणि हे लोक तिथे जाऊन काय सांगतात, ते मनुस्मृती असं झालं म्हणून 75 वर्ष झाले ना येड्या. येडा का खोळा.
बरं, इथे इतके लोक बसलेले आहेत, सगळे संघातले आहेत, संघाच्या बाहेरचे आहेत, परिवारातले आहेत, काही विरोधकही असतील, समजा गट करून किती लोकांच्या घरी मनुस्मृती जरा हात वर करावं. तुमच्या घरी असायचं कारण मला माहिती आहे, तुम्ही त्याला अपवाद आहे. एकाच्याही घरी ते आर्य समाजी आहेत, मला माहिती आहे. आणि आर्य समाजाचा अर्थ असा असतो की आम्ही सगळीकडे चिरफाड करतो, काहीच जागा ठीक नाही कोणाचं, म्हणून ते अभ्यासक आहेत, म्हणून त्यांच्याकडे ते आहे. सांगायचा हेतू असा की एकाच्याही घरी मनुस्मृती नाही. एकदा गंमतच झाली, ती गंमत सांगून शेवटाकडे येतो. आमच्या प्रल्हाद भवनामध्ये वाहनं असतात, 4 व्हीलर्स, त्याच्यावर ड्रायव्हर असतात. एक पवार नावाचा ड्रायव्हर, पाहुण्यांना आणायचं न्यायचं सोडायचं, कधी पुण्याला, कधी नाशिकला, कधी नागपूरला. 3ऱ्या वर्षी ते काय म्हणला, मला प्रचारात जायचंय. काय हो, मला प्रचारक व्हायचे. चला त्याचा सत्कार, तो प्रचार गेला, जामनेर परिसरात होता. माझा प्रवास त्या भागात होता आणि येता आता मला लक्षात आलं की जामनेरहून गाडी जाते काय, आपण जरा पवारांना भेटूया ना. गाडी थांबवली, चौकशी केली, तर एक 5-10 मिनिटानंतर ते पवार मला भेटायला आले. दोघा तिघांना घेऊन आले होते. भेट झाली, छान वाटलं. शिक्षक तुम्ही आलात, बरं झालं, मी इकडे प्रचारक आहे, मला तर किती छान वाटते वगैरे वगैरे. पण एक काम आहे म्हणला तुमच्याकडे. म्हणलं काय रे, त्रास होतोय, खायची प्यायची सोय नाही का, वेळेला प्रवासाला पैसे मिळत नाहीत का, कापड लोपड नाही का, झोपायची सोय नाही, काय नाही. नाही म्हटलं तुम्ही जरा तिकडे बाजूला या. त्या 2-3 मित्रांना तिकडे सोडलं, मला बाजूला नेलं. म्हणलं ते मनुस्मृती काय असते हो. हे आमच्या प्रचारकाचे हाल. आणि मनुवादी कोण, काय चेष्टा करता राव. सांगायचा हेतू माझा असा आहे, संवैधानिक समाज व्यवस्था सुरू झाली आहे, हे कधी सांगणार आहात. आणि अशा या संविधानाच्या विषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कम्युनिस्टांवरचा एक हल्ला वाचतो आणि मग थांबणार आहे. मुद्दाम वाचला पाहिजे. 25 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा शेवटचा दिवस. आंबेडकरांचं शेवटचं भाषण गाजलेलं. तशी 8 भाषण आहेत, संविधान सभेतली 3 भाषण आहेत, त्यातलं हे शेवटचं भाषण. सगळं वाचत नाही, कम्युनिस्टांच्या संबंधात वाचतोय. एकदा मी हे टीव्हीवर वाचून दाखवलं, त्या कम्युनिस्टाला पुन्हा आलंच नाही. ती तुम्ही आम्हाला कसं माहित नाही. म्हणजे तुम्हाला खरंच काही माहित नाही हो, उभं दाखवतात तसं. आमच्या लोकांना सगळं माहिती असून सुद्धा नुसतं गाला खासतो, सगळं माहिती. ढोंग कसं करावं आमच्या साळुंकी साहेबांकडून शिका. उभं बघ बसायचं, चट होत राहते. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी काय म्हणतात हे वाचून दाखवतो. प्रचार करा या गोष्टीचा. हे लोक का नष्ट झाले याचं कारण तुम्हाला कळेल. म्हणून यांना घाबरायसारखं काही नाही. कालच्या माझ्या त्या सभेचा मी सर रेफरन्स देत होतो, तिथं सगळा त्या कथेवर कोणी बोललंच नाही. त्या सभेतलं सगळे काय म्हणले, अंबादास सकट ज्यांनी त्या कथा लिहिल्या त्यांना म्हणजे तुम्ही ही जी भगवी शाल दिली ना, या भगव्या शालेने संपूर्ण घोटाळा केलेला आहे या देशाचा. सकट सर म्हणलं धारा त्याची मान मुरगळा त्याला. भगवी शाल त्याने बिचारे बाजारात जशा मिळाल्या तशा शाली आणल्या, शाली सत्कार केला. ह्याचं या डाव्याचं पोटात किती दुखावं. ती भगवी शाल याच्या अंगावर घातली, त्याला पोळत होतं सारखं. कथा वेगळीच राहिली. ते पोरग दरवेळेस लिहून जातं, त्याच्या बिचारा चर्चा गेल्या बटन नसतात, त्याचं कसं वाटतं. एक आमचा दशरथ नावाचा कार्यकर्ता आहे, तो त्याच्या मुलीसाठी पैसे ऑफिसमधून मिळत नाहीत म्हणून कसा कुणी हल्ला करतो, अशी एक कथा आहे. महिलांना आपला पती निवडण्याचा अधिकार मिळावा म्हणून तथाकथित उपेक्षित वंचित घटकांच्या मध्ये कसं झालं त्याची एक कथा त्यांनी रचलेली आहे. महिलांच्या अधिकाराविषयी बोललेले आहेत. ते सगळं राहिलं आणि याला काय टोचत होतं, शाल अंगावर घातली, तिचा रंग भगवा आहे, एकही त्याच्यावर बोललं नाही. मग सगळा कार्यक्रम संपल्यावर सगळेच मांजून आले. म्हणजे तुम्ही फक्त त्या पुस्तकावर बोललात, बाकी सगळे असेच सटर पडले. आमच्या लहानपणी म्हणजे असं काही नव्हतं हो, जातीपातीचं वगैरे म्हणजे. आणि मग 90च्या दशकानंतर हे म्हणजे विशेषतः म्हणजे वारं बदललं. आणि ते जे वारं बदललेलं आहे ना,
तर त्याचे हे सगळे पुढचे सगळे परिणाम वगैरे आहेत. कारण आणि हेच लोक 90च्या आधी त्या गावाला 12 बलुतेला शिव्या देत होते आणि काल गळा त्यांचा दाटून आला होता. 12 बलुते कसे चांगले होते, गुणवत्ता कशी राखली जायची. चांगले शब्द प्रशांत माझं नाही येत रे, वाचून दाखव. घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट पार्ट्याकडून करण्यात येतो. एक कोर्टाच्या ह्याच्यावर मोठा बोर्ड लावला पाहिजे. घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट पार्ट्याकडून करण्यात येतो. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरीच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतात काय? मुळीच नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे, आंबेडकरांचा आरोप आहे. ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशलिस्टांना 2 गोष्टी हव्यात. पहिली गोष्ट ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाई शिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचं स्वातंत्र्य हवं आहे. पुढचं वाक्य भयानक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत, म्हणजे ते जर राज्य सत्ता काबीज करू शकले नाहीत तर संघ राज्य देखील उलथून पाडण्याचे लायसन्स त्यांना पाहिजे आहे. अजून गोष्ट मला सांगितलीच पाहिजे. हे पुस्तक समता प्रकाशन, दीक्षाभूमी संदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल, लष्करी बाग, नागपूर इथं छापून प्रकाशित झालेलं आहे. पुस्तक संघाचं नाही, हिंदुत्ववादी संघटनेचं नाही. आणि हे लोक आमच्यावर आरोप करतात स्वातंत्र्य संग्रामात कुठे होते. आम्ही पुढचाही टप्पा गाठला. जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य संग्राम करून स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता, मग 75 का गिळलं? त्याही वेळेला म्हणजे मिळवून देताना आम्ही होतोच, पण तुम्ही जेव्हा गिळायला लागलात त्यावेळेलाही पुन्हा आम्ही लक्षावधी माणसं जेलमध्ये जाऊन पुन्हा सगळ्यांना सोडून या देशाचं रक्षण केलं. रात्री अपरात्री संविधानात बदल, जीवित आणि वित्त सगळं शासनाच्या हातात. आणि सल्लागार कम्युनिस्ट, वाचा सगळी कथा ती. कोण स्वातंत्र्याचं रक्षण करतोय? काय चाललंय बंगालमध्ये, काय चाललंय केरळमध्ये? याचा अर्थ स्पष्ट आहे मंडळी. उपस्थित मंडळींचं एक नम्र आवाहन आहे. आमचं लक्ष आम्ही आता वळवलंय, संपूर्ण समाज आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्हाला सगळ्यांचं हित, सगळ्यांच्या हितातून राष्ट्र बळकट करायचंय आणि जगात जायचंय. थायलंड मध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हाची गोष्ट अर्धवट राहिलेली सांगून मी शेवटाकडे. थायलंड मध्ये गेलो, त्यांना म्हणालो की इथे तुमचं ते एक ठिकाण तर दाखवलं, आणखीन काही शहराची नावं सांगा हो. त्यांनी सांगितलं अयोध्या. म्हटलं काय? अयोध्या इज देअर इन आवर कंट्री. अयोध्या इज ट्रू. म्हणजे आमच्या देशातली. आम्ही एअरपोर्टला आलो. हवाई अड्ड्याचं नाव सुवर्णभूमी हवाई अड्डा. आणि बाहेर पडत असताना ते देवासुर संग्रामाचा शिल्प 50 फूट लांब 25 फूट उंच देवासुर संग्रामाचं चित्र थायलंड मध्ये. जगभर हिंडलात तर पावला पावलावर तुम्हाला आपले अवशेष सापडतील. पावला पावलावर. व्याख्यान मला एवढ्यासाठी आहे की आपल्याला जगभर जायचंय. एकटे वायचळ किती बोलले, वाचाळ नाही, वायचळ त्यांचं आडनाव आहे, तरी ते पुरेसं नाहीये. आम्हाला सगळ्यांना मिळून असं बडबड करायचं शिकावं लागणार आहे. जावं लागेल देशात विदेशात. कारण कधी काय आम्ही पोहोचलो, येशूनं तिथं पहिला टेहा म्हणला, तिथं मी एक जात बघून आलो. ताई जात, डू यू नो व्हॉट इज जात? ग्राइंडिंग मशीन, यू नो, समथिंग लाईक दॅट. या तिथं बघून आलो. म्हणलं हा तर आमचा मराठवाड्यातला डेक्कन ट्रॅक बसायला होय, मांजर सुद्धा घाटात मिळत येते उभा कॉलम बसायला. जगभरात तुम्हाला सफर करण्यासाठी 2-3 तास मला पाहिजेत. पुन्हा केव्हा तरी जरूर करून सांगायचा हेतू असा, आपल्याला इथंच थांबायचं नाहीये.
खूप पुढे जायचंय. म्हणून आम्हाला आम्ही मात्र असं ठरवलंय की आमच्यातला जो तथाकथित डाऊन ट्रॉटन समाज आहे, ज्याचं ताकद भयंकर आहे ज्याची, आणि ही जी ताकद आहे, ती जी ताकद आहे त्या ताकदीकडे तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो. नेहमी सांगतो गोष्ट मी, आमच्या गावाकडे एक माळरान होतं आणि त्या माळरानावर एकदा नांगर धरला, पेरलं, इथं एकराला मला 10 पोते तीळ झाला. आमच्या मोठ्या भावाकडे गेलो, म्हणलं अण्णा इतका तीळ कसं काय झाला? ते म्हणले हे शेत वर्षानुवर्ष नांगरलेलं नाहीये, त्याच्यात खत मुत इतकी पडलेली आहेत की तुम्ही काहीही करा भस्कन उगवतंय. तसा माझा हा दलित समाज आहे. काही प्या. विद्यापीठात मी राहिलोय, इथं 5 वर्ष तिथे 5 वर्ष. सुट्टी लागली की घरी जाणारं कोण असतं आणि तिथेच राहून दिव्याखाली राहून अभ्यास करणारं कोण असतं? त्याच्यावर आमचं सगळं लक्ष कॉन्सन्ट्रेट आम्ही करतो आहोत. कारण इथं आता उगवणार आहे. आता हा समाज आमचा देश सांभाळणार आहे. खुशीनं त्याला दिलं पाहिजे. याचं कारण मोठं अवघड आहे. अनेक ठिकाणी सांगतो, इथं सांगून थांबतो. इथलं तत्वज्ञान, इथले धर्मग्रंथ, ही सगळीच्या सगळी या मंडळींनी लिहिली आहेत. परवा एकाशी माझं असं तंडण सुरू झालं, वेदात असं लिहिले, तसं लिहिले, असं तसं. कारण ती लिहिणारा कोण होता मला माहिती होतं, म्हणजे भाषण भांडण करणारा. डावा म्हणजे काहीतरी कर असणार इकडचा तिकडचा. त्याला मी सांगितलं, म्हणजे पण व्यासाची आई कोळी नव्हती हो, आणि वडील पाराशर हे हिनपणातले होते, त्यांनी वेद लिहिले, मग वेद कुणाचे? गीता सांगितली गवळ्याला, सांगितली क्षत्रियाला, लिहिली व्यासाने. गीता कोणाची? त्याचं नंतरचं वाक्य खास ठेवणीतलं आहे, त्याचं चिंतन करावं. ते म्हणाला, नाही आम्हाला खरं हिंदुत्व मंजूरच आहे, फक्त गोळवलकर आणि सावरकरांनी ते सगळं बिघडून टाकलंय म्हणून आम्हाला ते मंजूर नाही. खरं हिंदुत्व मंजूरच आहे, वेद मंजूर आहे, गीता मंजूर आहे, उपनिषद मंजूर आहे, फक्त तुम्ही अरे चोरा कुठे जातो? हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आम्हा सगळ्यांची निर्मिती म्हणून इथलं तत्वज्ञान, इथली भारतभूमी, इथली उपजाऊ भूमी, इथले सगळ्याच्या संकल्प संपत्ती आम्हा सगळ्यांची आहे. आमचं कॉन्सन्ट्रेशन तिथं आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी त्याची दासाणी दासी. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तुची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपण अजिंठा वेरूळला जातो आणि लेण्या बघतो, भारावून जातो, पण जेव्हा एखादा गाईड त्याच्यातले बारकावे सांगतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच्यातलं खरं सौंदर्य काय आहे. आजच्या विषयाच्या अनुषंगाने काकांनी खूप छान, अगदी ओघवत्या भाषेत हसत खेळत गीत, हावभाव, चढ उतार, कान पिचक्या, खूप दिवसांनी असं छान कानांना मेजवानी मिळाली आणि एक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. हा दृष्टिकोन घेऊनच आज आपण घरी जाऊयात. आभार प्रदर्शनासाठी मी देविदास पाठक यांना बोलवते. त्यानंतर समरसता मंत्र होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल. डॉक्टर रमेश पांडव सर. त्यांचा व्यासंग, त्यांचा अभ्यास त्यांनी आता त्यांच्या ओघवत्या शैलीतून आता आपल्या समोर प्रस्तुत केला. त्याबद्दल मी दैनिक तरुण भारतच्या वतीनं पुन्हा त्यांचं स्वतःशः आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेच्या पहिल्या पर्वासाठी त्यांनी मला वेळ दिला, तरुण भारतला वेळ दिला. तरुण भारतची ही व्याख्यानमाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी त्यांनी त्यांचा अभ्यास आणि त्यांचं सगळं जगणं काही शब्दात त्यांनी इथं मांडलं. खरं तर ही आपल्या सर्वांसाठी एक पर्वणी
राहिलेली आहे. नंतरच्या काळातही आपण कधीतरी पुन्हा त्यांना सविस्तरपणे ऐकणार आहोत. इतका व्यासंगी माणूस खरं तर धाराशिवला असणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य होतं. त्यांना जास्त वेळ खरं तर आपल्याला ऐकायला सुद्धा मिळाला नाही. पण असं पुन्हा एकदा कधीतरी अजून त्यांना आपण इथं बोलावूया. आज या प्रसंगी त्यांनी आपल्याला वेळ दिला, ते आपल्या विनंतीला मान देऊन आले. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील येणार होते, पण आता नितीन काळे साहेबांनी सांगितल्यासारखं की त्यांना दिल्लीला आपल्या जिल्ह्यातल्याच एका ज्वलंत प्रश्नासाठी अचानक जावं लागलं. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात जी सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहे, तर त्या संदर्भात काही माहिती आणि अचानक काही कागदपत्र घेऊन ते दिल्लीला गेल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांचेही मी या ठिकाणी व्याख्यानमालेला होकार दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीच्या विधी आघाडीचे प्रदेश प्रकोष्ठ प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय ऍडव्होकेट मिलिंद पाटील साहेब यांचेही मी तरुण भारतच्या वतीने आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ काळे, तसेच या रूपा माता परिवाराचे संस्थापक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍडव्होकेट व्यंकटराव गोंड साहेब आणि आजच्या या कार्यक्रमात ज्यांचा सत्कार दैनिक तरुण भारतला करता आला असे मान्यवर रमणाप्पा धोत्रीकर, सुरा पाटील सर, या सर्वांचे मी तरुण भारतच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. आणि समरसता मंचानंतर हा आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. सगळ्यांना विनंती आहे की उद्याही इतक्याच ताकदीचा विषय आणि इतक्याच तीव्रतेनं ज्याची गरज आहे आज खरं तर ऐकण्याची, की या 75 वर्षात आपल्याला भारतीय स्वातंत्र्यानं काय दिलं आणि आपली दिशा कशी असेल, जे एका अर्थानं दिशादर्शक असं एक व्याख्यान उद्या दैनिक लोकसत्ताचे लातूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप दादा नंदनकर, जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक वर्षे प्रचारक होते, पूर्णवेळ होते आणि समाज जीवनातल्या अनेक अनुभव गाठीशी असलेलं हे व्यक्तिमत्व, त्यांच्या तोंडून आपण हे भारतीय स्वातंत्र्याचा प्रवास आपण ऐकणार आहोत. भारताची दिशा आणि भारतीयांच्या अपेक्षा असं सगळ्या अंगानं ते मांडणी करणार आहेत. त्यांची माझी खूप चर्चा झालेली आहे. त्यामुळं तेही धाराशिवकरांसाठी एक मोठी पर्वणी असणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आज जसं पांडव सरांना ऐकायला आलात तसं उद्याही आपण येऊन तरुण भारतचा हा उपक्रम खरं तर आपल्या सगळ्यांसाठी सुरू झालेला आहे. आपण सगळ्यांच्या सहकार्यातून सुरू केलेला आहे. याला आपण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समरसता मंचानंतर आजचं हे उद्घाटन पुष्प संपलं असं जाहीर करतो. आपल्याला दैनिक तरुण भारतच्या नोंदणीच्या स्टॉलवर त्या विकत मिळणार आहेत. सगळ्यांच्या माहितीसाठी धन्यवाद. समरसता मंत्र सांगतोय पाठीमागे म्हणायचं. हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. भारत माता की जय.